चलो लेट अस स्टार्ट. इकडं इकडं दोन्हीकडे जागा आहे. मागे नको. चला तुम्ही दोघंही इथं आहेत इथं आहेत. चला पुढे चला. चल तन्मय पुढे ये. चलो लेट अस स्टार्ट क्विकली. हा आज सुद्धा माझ्याकडचा सण घ्यायचा आहे. पुढे इथे जागा आहे मध्ये. चल ये पुढे पुढे. इथे जागा आहे तिथे जागा आहे तिकडे मध्ये जागा आहे. माग आहे काय? हो दुसरं कोण राहिलं माग? हे काय इथे जागा आहे. चलो अनदर सम फ्रॉम माय. चला चला चला. आय होप तुमचे सगळे फॉर्मॅट रेडी आहेत. आणि आता सबस्क्रिप्शनचा सुद्धा फॉर्मॅट तुम्हाला कळलाय. 2 ऍड 1 लेस 1 लेस 2 लेस 2 ऍड काय आहेत? 2 ऍड काय आहेत? दोन ऍड 2 लेस 2 ऍड 2 लेस. बरोबर. फॉर्मॅट्स रेडी केलेत. चलो माझ्याकडचं सम करूया. मी म्हटलं पण होतं तुम्हाला की आपल्याला एक व्यायामशाळा करायची. पवनपुत्र हनुमान व्यायामशाळा. व्यायामशाळाचा ऑब्जेक्टिव्ह मी सांगितलंय तुम्हाला याच्या आधी पण. म्हणजे यू हॅव टू ट्रीट दिस व्यायामशाळा ॲज अ क्लब. ऑल राईट. व्यायामशाळा ॲज अ क्लब. मी पेज नंबर प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 7 वर डायरेक्ट उडी मारले. आणि मी सांगितल्याप्रमाणे आपल्या सिक्वेन्सनीच आपण करणार आहोत. तुमच्या बुकच्या सिक्वेन्स प्रमाणे नाही. हा माझ्याकडला नाही घेतलेला, मी बुकमधला घेतलाय. उद्या घेऊया माझ्याकडचा. ह्याच्यात थोडा काम हा मी लगेच घेतलाय. थोड्या प्रमाणात थोड्याफार प्रमाणात. बाळा लक्ष इकडे दे रे. तुझ्यासाठी चाललंय सगळं. ते घरी करायचं काम घरीच करायचं, इथे नाही. एक 5 मिनिटं तुला जमलेलं नाही. पॉसिबलच नाही. अरे मोदीजींना पण एवढं काय तू माहिती आहे ना त्यांचा शेड्यूल काय आहे. मग मी तू असं सांगतो की मी मोदीजी आहे. जमलं नाही सर मला करायला. आणि मी याच्या आधी पण सांगितलं आय एम नॉट गोइंग टू लिसन एनिथिंग. काय ऐकू शकत नाही. इकडं मध्ये आहे का जागा? बसा आता माग. दुसरं तिकडे त्याला ऍडजस्ट करा. तिथं ह्या इथं पण मध्ये या दोघांबरोबर बसेल. आणि एक माग इथं बस नाही दोघांबरोबर. हे सरक रे आतमध्ये जरा. पूर्वशात सरक. अजून होणार जागा. होणार. ऍडजस्ट करावं लागेल. तू बाहेर ये ती आत बसेल. इथे काय बघ दोघे बसल्यात. ठीक आहे चलो. आणि फ्रॉम मंडे ऑनवर्ड्स इव्हनिंग वाले इव्हनिंगला येतील, मॉर्निंग वाले मॉर्निंगला येतील. कारण आता नाव वी कॅनॉट एक्सटेंड. तुमचं कॉलेजेस जरी 15ला असलं तरी वी विल बायफर्केट दिस 2
दिस पर्टिक्युलर बॅच इंटू 2. जे इव्हिनिंगला आहेत त्यांनी इव्हिनिंगला यायचं आहे. चला. सो फ्रॉम द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन्स ऑफ रिसीट अँड पेमेंट ऑफ पवनपुत्र हनुमान व्यायामशाळा परभणी and the adjustments given, you are required to prepare income and expenditure and balance sheet as on this date. Receipt and payment is given. आणि काल आपण बघितलं रिसीट अँड पेमेंट आता चेंज झालाय. पूर्वी ट्रायल बॅलन्स होता, आता रिसीट अँड पेमेंट. सगळ्यात पहिलं आपल्याला काय चेक करायचं याच्यामध्ये ऍडजस्टमेंट्स मध्ये व्हॉट इज गिवन. पहिली ही रिसीट अँड पेमेंट आहे कंप्लीट. वी विल मूव ऑन आणि पहिल्या आधी ऍडजस्टमेंट चेक करूया. व्हॉट इज दिस. अरे हे काय आहे. चला परत रिस्टार्ट करूया. प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 7 आय एम रेफरिंग टू. हे घ्या. रिसीट अँड पेमेंट गिवन. आता ह्याच्यात आपल्याला बऱ्याच गोष्टी करायच्यात. इकडं लक्ष, कंप्लीट लक्ष इकडे द्या. सगळे काहीही करणार नाही कोणी. पाहिजे आपण वेळ घेऊ, पण आता लक्ष इकडे पाहिजे. रिसीट अँड पेमेंट इज गिवन. एंटायर रिसीट अँड पेमेंट हे आहे, प्लस ऍडजस्टमेंट्स आहेत. सगळ्यात पहिलं लक्ष आपलं इथं पाहिजे. कॅपिटल फंड इज गिवन. याचा अर्थ काय. ओपनिंग बॅलन्स शीट बनवायची नाही. म्हणजे हा आपला सेकंड सम आहे की ज्याच्यात आपल्याला ओपनिंग बॅलन्स शीट बनवायची नाही आहे. आणि सेटअप काय म्हणजे पॅटर्न काय आहे. रिसीट अँड पेमेंट आणि ऍडजस्टमेंट. ओपनिंग बॅलन्स शीट आपल्याला दिले, बनवायचे नन ऑफ दिस. आणि ऍडिशनल इन्फॉर्मेशन आहे नो. म्हणजे 3 गोष्टी आपल्याकडे नाही आहेत किंवा त्या नाही आहेत. म्हणजे हा पॅटर्न काय आहे. तर पॅटर्न आहे रिसीट अँड पेमेंट आणि ऍडजस्टमेंट. ऍडजस्टमेंट विथ कॅपिटल फंड. ऍडजस्टमेंट विथ कॅपिटल फंड. कॅपिटल फंड सकट ऍडजस्टमेंट आहे. ऑल राईट. मग आता काय करायचं आहे. सगळ्यात पहिलं ऑलरेडी आपण लिहिलेलं आहे. चला घ्या. इन द बुक्स ऑफ पवनपुत्र हनुमान व्यायामशाळा परभणी कंप्लीट पाहिजे. आता ते बहुतेक परहॅप्स तुमच्या एका पेजमध्ये बसतंय की नाही. इन द बुक्स ऑफ पवनपुत्र हनुमान व्यायामशाळा परभणी कंप्लीट. इन द बुक्स ऑफ कंप्लीट. पाहिजे इकडला आलं तरी चालेल, इकडे आलं तरी चालेल, पण हे हॅज टू कंप्लीट. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. डेबिट क्रेडिट फॉर द इयर एंडेड 31 March 2019. एक्सपेंडिचर अमाउंट रुपीज. इन्कम अमाउंट रुपीज. एंटायर सेटअप कंप्लीट करा. झालं. आणि कस्टमर आपली बॅलन्स शीट. त्याच्यात फक्त ॲज ऑन तुम्हाला टाकायचं आहे. एव्हरीथिंग एल्स मस्ट बी रेडी. डन. चलो मूविंग ऑन. मी डायरेक्टली आपल्याला इन्स्ट्रक्शन्स काय दिल्या होत्या. इन्कम अँड एक्सपेंडिचर आणि बॅलन्स शीट. इथं पण ओव्हर हिअर ऑल्सो इन्स्ट्रक्शन्स रीड करणं फार गरजेचं आहे. कधी ते तुम्हाला इन्कम अँड एक्सपेंडिचर विचारतील, कधी बॅलन्स शीट विचारतील. वी शुड बी प्रिपेअर्ड फॉर एनिथिंग अँड एव्हरीथिंग. त्यांनी काहीही विचारू दे आपल्याला. वी आर प्रिपेअर्ड अँड वी शुड. सो व्हॉट इज इट देन. बघा काय आहे आपल्याला. काय कर आपल्याला एक रिसीट अँड पेमेंट दिलं. मी डायरेक्टली इथं रिसीट अँड पेमेंटवर आलोय. राईट. ऑल राईट. मी काल म्हटल्याप्रमाणे व्हॉट अबाउट दिस ओपनिंग बॅलन्स. हे आपण काय करतो. ओपनिंग बॅलन्स. ओपनिंग बॅलन्स म्हणजे काय. हा जो असतो तो आणि हा क्लोजिंग असतो. दिस इज क्लोजिंग आणि दिस इज ओपनिंग. रिसीट अँड पेमेंटला ओपनिंग आणि क्लोजिंग दोन्ही येणार आणि दोन्हीचं पोस्टिंग होतं. ओपनिंगचं पोस्टिंग ओपीबीएस. ओपीबीएस म्हणजे काय. ओपनिंग बॅलन्स शीट. आपण बनवतोय नाही, मग आपण इथं घेणार नाही. सो वी विल मूव ऑन. म्हणजे ॲट द मोमेंट or at least for a while we are least bothered about this opening balance. But later on this opening balance is going to play a key role. तो तुम्हाला लक्षात ठेवून तुम्ही ओपनिंग बॅलन्स शीट मध्ये घ्यावाच लागणार आहे. हळूहळू थोडीशी डिफिकल्टी लेवल वाढणार आहे. आता पहिले जे 4-5 सम्स आहेत आय थिंक
दॅट इज नॉट ॲट ऑल अ प्रॉब्लेम फॉर यू. कारण इट इज जस्ट लाईक फक्त रिसिट अँड पेमेंटच्या बदली त्यांनी काय केलंय, रिसिट अँड पेमेंटच्या बदली फक्त चेंज केलाय ट्रायल बॅलन्स, सॉरी ट्रायल बॅलन्सच्या बदली रिसिट अँड पेमेंट आलाय. ओनली दिस इज द चेंज विच इज ॲक्सेप्टेबल टू यू गाईज. चला आता बाकी तुम्ही ऑब्झर्व केलं तर जवळपास ॲडजस्टमेंट्स त्याच असणार आहेत. आउटस्टँडिंग, डिप्रिसिएशन, पण स्ट्रेट फॉरवर्ड नसणार आहे. जेवढं स्ट्रेट फॉरवर्ड फायनल अकाउंटला होतं तेवढं इथं स्ट्रेट फॉरवर्ड नाही. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला बऱ्याच PRT कॅल्क्युलेट करावं लागेल डिप्रिसिएशनच्या केसमध्ये सुद्धा, कारण डेट्स दिलेले असतात, ड्युरिंग द इयर ॲडिशन्स असतात. मग ते तुम्हाला नीट लक्ष ठेवायचे आहेत. नेक्ससेस आहेत आणि ते नेक्ससेस वाढणार आहेत जेव्हा ओपनिंग बॅलन्स शीट येणार आहे. आणि आता हा सममध्ये तुम्ही ते नेक्ससेस सुद्धा अजून ऑब्झर्व करणार आहात या सममध्ये सुद्धा. ऑलराईट, कालच्या ह्याच्यात एक नेक्सस होता, काय होता, टुर्नामेंट रिसीट होती. टुर्नामेंट रिसीट होतं का काय, पिकनिक रिसीट होती आणि इंटरेस्ट तो आपण क्रिएट केला. चला सबस्क्रिप्शन्स मग कालच्या 3 होते, 3 इयर्स. लक्ष इकडे बघा, सबस्क्रिप्शन्स मला आपण कुठलं इयर आहे तुमचं बघा वरती, तुम्ही इयर काय लिहिलंय, 18-19 हे तुमचं करंट इयर आहे, म्हणजे हे CY आहे आणि हे NY आहे. मग मिसिंग काय आहे, PY, प्रिव्हियस इयर्स दिलेलं नाही. जे दिल आपण नाही काय ओढून ताणून आपण काही आणणार नाही. चलो CY NY आता हे आयडेंटिफाय व्हायला लागले, हे समजायला लागला हा पार्ट की याच्यात अशा प्रकारचं इयर वाईज सबस्क्रिप्शन. पण डोंट टेक थिंग्स फॉर ग्रांटेड. दर वेळेला तुम्हाला अशीच इन्फॉर्मेशन येईल असं नाही. हे काढून टाकतील डायरेक्ट 18410 इथं अमाऊंट येईल, बस तसं सम आपण करूया. नो इन्फॉर्मेशन म्हणजे सगळी इन्फॉर्मेशन ऍडजस्टमेंट मध्ये असणार. रिमेंबर दिस. बघा म्हणून मी तुम्हाला म्हणतो की तुम्ही हळूहळू ना तुम्हाला प्रिडिक्ट करता येणार आहे की काय असं असेल म्हणजे हे असं खाली असणार आहे. त्याप्रमाणे तुम्ही ते चेक पण करायला सुरुवात करा. चला सबस्क्रिप्शन दिलेली आहेत CY NY. ऑल राईट, डोनेशन, रिसीट फ्रॉम एंटरटेनमेंट, लगेच चेक करा. हे अशा ऑड रिसीट्स आल्या, पण मला काही समजत नाही, व्यायामशाळा आणि एंटरटेनमेंट असेल बाबा, आपल्याला काय माहित नाही. खरं तर टुर्नामेंट पाहिजे कुस्तीची. त्यांनी काय केलंय, रिसीट फ्रॉम एंटरटेनमेंट, याचा नेक्सस आहे. दिस इज कॉल्ड एज नेक्सस, राईट. आता रिसीट आहे 5400 आणि एक्सपेन्स आहे 2480. व्हॉट इज द नेक्सस, काय नेक्सस आहे, समृद्धी, बोथ द समृद्धी, काय नेक्सस करायचंय. अरे हा काल तू नव्हतीस, बरोबर. मी काय नेक्सस आहे, आपल्याला नेक्सस जोडायचे. काय नेक्सस आहेत की इथे तुम्ही चेक करायचंय रिसीट आणि एक्सपेन्स. आपण सगळ्या रिसीट्स कुठे घेऊन जाणार आहोत, कुठं, काय, इन्कमला. मग आता इन्कमला घेऊन जाताना आपलं एक इथं जो नेक्सस जोडलाय त्याच्यावर लक्ष पाहिजे. सी व्हॉट इज इट, हे जे 5400 आहेत आणि हे 2480, याच्यात मोठा कोण आहे, रिसीट मोठी आहे. म्हणजे आपण याचं या दोघांचंही पोस्टिंग इन्कमला करणार, नेटिंग इफेक्ट देणार. नेटिंग इफेक्ट म्हणजे काय, रिसीट मधनं पेमेंट मायनस करणार. पण हे आपण डोंट जम्प टू कन्क्लुजन, काल आपण बघितलंय. याला काही खाली ऍडजस्टमेंट आहे का चेक करूया. ऍडजस्टमेंट नसेल तर वी आर गोइंग टू डू दिस. नेक्स्ट इंटरेस्ट, हे दोन्ही आपण कव्हर करणार आहोत. ह्याच्यात आपण काय ठरवलंय, पेमेंटचं दोन पार्ट्स मध्ये डिवाइड करायचे. कुठले, कॅपिटल, रेव्हेन्यू. कॅपिटल जाणार असेट मध्ये आणि रेव्हेन्यू जाणार. बऱ्याच वेळा तुम्हाला ते बायफर्केट करण्यामध्ये प्रॉब्लेम येतो. 99% ला ना एखादा आयटम तुम्हाला त्रास देणार. त्यासाठी बी प्रिपेअर्ड. थोडंसं लॉजिक लावायचा प्रयत्न करा. आता हे कॅपिटल पेमेंट कशी ओळखायची, तर ज्याचा युसेज काय, कॅपिटल पेमेंट ज्याचा युसेज ती ऑर्गनायझेशन मोर दॅन 1 इयर साठी करणार आहे ते कॅपिटल पेमेंट. आणि रेव्हेन्यू रिसीट किंवा रेव्हेन्यू पेमेंट
रेकरिंग स्वरूपाची, विच इज ऑफ अ रेकरिंग इन नेचर. कॉन्स्टंट बेसिसवर येणारं किंवा जाणारं, म्हणजे तुम्ही रिसीट असेल तर रिसीव्ह होणारं आणि पेमेंट असेल तर पेमेंट करणारे. चलो, दिस इज अ इझी पार्ट, मला प्रॉब्लेम वाटत नाही याच्यात. पण कालच्यापेक्षा याच्यात कॅपिटल पेमेंट्स बऱ्यापैकी जास्त आहेत. बरं, याच्यातले जे कॅपिटल पेमेंट्स आहेत, याच्यातले जे कॅपिटल पेमेंट्स आहेत त्याचं मी काल तुम्हाला एक वेगळ्या प्रकारे डिस्क्लोजर सांगितलंय. आता बॅलन्स शीट मध्ये सुद्धा थोडा चेंज आहे, एस्पेशली डिस्क्लोजर मध्ये. हा डिस्क्लोजरचा चेंज सुद्धा तुम्ही नीट रिमेंबर करून त्याप्रमाणेच डिस्क्लोज करायचं आहे बॅलन्स शीट. ऑलराइट, चलो, व्हॉट वी विल डू नाउ, लेट अस मूव ऑन टू फर्स्ट ऑफ ऑल आपण आपण ऍडजस्टमेंट्सला जाऊया. एक मिनिट, ओके, आणि मार्किंग करूया मला वाटतंय, राईट. चलो, आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात पहिला ही ऍडजस्टमेंट, ही जी ऍडजस्टमेंट आहे ना, ही नीट समजून घ्या. ही ऍडजस्टमेंट आहे काय? त्यांनी काय दिलंय, देर आर 500 मेंबर्स पेइंग अॅन्युअल सबस्क्रिप्शन ऑफ ₹50 इच. काय कळलं तुम्हाला? 500 काय कळायचं त्यात? 500 मेंबर्स आहेत, एकाचं सबस्क्रिप्शन 50 आहे. ऑल राईट, मग आपल्याला आता काय म्हणजे याचा संबंध कुठे आहे? काय आहे संबंध? म्हणून मी म्हणतोय नेक्सस ऑब्विसली सबस्क्रिप्शनची आहे, सांगायलाच नको. काय पण काय, व्हॉट? हा, काय म्हणते? तिचं म्हणणं करंट इयर मध्ये ऍड करणं का? त्यांनी इयर दिलेलं नाही, तो म्हणतोय इयर नाही दिलं म्हणून 90 मध्ये. अच्छा, करंट इयर म्हणजे 90 म्हणते, तो म्हणतोय इयर नाही म्हणून ऍड करायचं. इयरची गरज आहे का? माझा क्वेश्चन, तुम्हाला इयरची गरज आहे का? दरवर्षी एवढेच आहे, किंवा भारतभर 500चे 600 होतील. दरवर्षी नंबर कमी जास्त होऊ शकतात, काही जण येतील काही जण जातील. सो ह्या वर्षी तुमच्याकडे किती मेंबर्स आहेत? प्रत्येक जण किती पे करणार? म्हणजे टोटल सबस्क्रिप्शन किती व्हायला पाहिजे? 25,000. आले किती? रॉंग, 18,000. म्हणजे काय ट्यूब पेटी आहे? आउटस्टँडिंग. काय केलं मी? दिस इज रीडिंग, त्याला रीडिंग असं म्हणतात. हे रीडिंग तुम्ही करायचं आहे म्हणून दिलंय तुम्हाला ते. एक सिंपल ऍप्लिकेशन ऑफ माइंड होतं. अकाउंटंटला एवढं तर ऍप्लिकेशन करता आलं पाहिजे. 500 मेंबर्स आहेत म्हणजे 25,000चं सबस्क्रिप्शन यायला पाहिजे. चेक करा आलं का? नाही आलंय. हे त्यातल्या त्यात हे 410 मी का नाही घेतलं? कारण ते प्रिव्हियस इयरचं आहे. करंट इयरचं सबस्क्रिप्शन किती आलंय? 18,000. 25 यायला पाहिजे, 18 आलं. याचा अर्थ काय? 7,000 इज आउटस्टँडिंग. मग आपल्या फॉर्मॅटमध्ये आपण ते टाकून देऊ. म्हणजे रिमेंबर करा ऑलवेज, रिमेंबर, whenever you find this kind of an adjustment, this is always outstanding current year which you have to calculate. नॉर्मली तुम्हाला दिलेलं असणार, कालच्या ह्याच्यात होतं दिलेलं, कालच्या डायरेक्ट ऑफेंड त्यांनी कॅल्क्युलेट करून दिलं होतं. आज त्यांनी तुम्हाला कॅल्क्युलेट करायला लावलं. पण ज्यांना हे कळणार नाही ते झोपले. आणि खरं काय यार, माझं मत आहे, तुम्ही जर कॉमर्सचे स्टुडंट असाल तर यू शुड रिअलाइज दिस. मी बाकी म्हणेन तुम्ही काही बघतच नाहीत, वाचत नाहीत, इंटरेस्ट घेत नाहीत, काही लक्ष सुद्धा देत नाही आहात, म्हणून तुम्हाला कळत नाहीये. बाकी काहीही याच्यात नाहीये. तुम्ही यू हॅव टू पे अटेन्शन. तुम्ही स्वतःला त्या अकाउंटंट आहात असं समजा, बरोबर समजायला लागतं सगळं. 25,000 यायला पाहिजे होते, 18,000च आलेत. म्हणजे 7,000 इज आउटस्टँडिंग. चला, आउटस्टँडिंगचं काय करायचंय समजलंय. सगळ्यात पहिले मार्किंग करून घेऊया करंट इयरला. ऑल राईट, नेक्स्ट आउटस्टँडिंग सॅलरी. आता हे सांगायची गरज आहे? नो, नॉट रिक्वायर्ड. आउटस्टँडिंग सॅलरी. नेक्स्ट बघा, कालच्याच्यात नव्हतं, आजच्याच्यात हे आलंय. मी तुम्हाला हेही सांगितलंय की तुम्हाला कधी कधी ते कॅपिटल फंड दिलाय, याचा अर्थ असा नाही की तुम्हाला ओपनिंगची पोझिशनच देणार नाहीत. दिस इज व्हॉट, हे काय आहे? 1/4. ही आपली डेट कधी आहे? 31 मार्च, बरोबर? 31 मार्च आहे 19. आणि हे कधीच आहे?
18 म्हणजे ही कुठली पोझिशन आहे, ही ओपनिंगची पोझिशन आहे. ऑल राईट. आता नेक्सस जोडूया. नेक्सस म्हणजे काय की याच बिल्डिंग आणि फर्निचर चेक करा, तुमच्या रिसिट अँड पेमेंटला नाही ना दोन्ही साईडला येऊ शकतं, पण मोस्ट प्रोबेबली इट विल बी ऑन द डेबिट साईड. चला चेक करा आहे कुठं, काय बघायचं आहे, बिल्डिंग आणि एकही नाहीये. चलो ऑल राईट. आपण वी कॅनॉट मेक एनी नेक्सस ओव्हर हिअर. आता आपल्याला काय करायचं आहे, आयदर माय सजेशन डोंट यूज टिक एव्हरीवेअर. डोंट बायफर्केट करा. ऍडजस्टमेंट्स आपण टिक करतोय, टिकच करा. पण जर तुम्हाला नेक्ससेस जोडायचे असतील तर कुठेतरी काहीतरी राउंड करा, स्टार करा, डू समथिंग एल्स, सो दॅट यू विल रिअलाइज की हे नेक्सस आहे आणि हे ऍडजस्टमेंट आहे. मी काय म्हणतोय कळतंय का? काय आदित्य काय सांगितलं मी बाळा? दोन्ही करा. मग ऍडजस्टमेंटला काय करा? मी असं नाही सांगितलं बाळा, दोन्ही ऍडजस्टमेंटला पण. आणि म्हणूनच तुला विचारलं मी. सांगा त्याला काय करायचं आहे. दोन वेगवेगळे आयडेंटिफिकेशन मार्क पाहिजेत. ह्याला दोन्ही आणि त्याला दोन्ही असं तर आणखीन कन्फ्युजन होईल. चला, प्रोव्हाइड डिप्रिसिएशन ऑन बिल्डिंग अँड फर्निचर, दिस यू नो. मला सांगा, आताच आपण चेक केलं बिल्डिंग आणि फर्निचर रिसिट पेमेंटला आहे नाही, म्हणजे आता आपल्याला इथंच मार्क करावं लागेल, इथल्या इथंच. आता ऍडजस्टमेंट मध्ये सुद्धा ऍडजस्टमेंट आणि ऍडजस्टमेंट मध्ये सुद्धा हिडन ऍडजस्टमेंट असं सुद्धा होणार आहे. चला इथल्या इथं मार्क करूया. आपल्याला हे इथल्या इथं करायचं आहे. बिल्डिंगला आणि फर्निचरला डिप्रिसिएशन आहे. नेक्स्ट 50% एंट्रन्स फी कॅपिटलाइज. काल केलं मी तुम्हाला सांगितलं, दिस इज युअर ब्रेड अँड बटर ऍडजस्टमेंट. ही अगदी सिंपल असते. बाय द एंड ऑफ दिस फिफ्थ सम इटसेल्फ ही ऍडजस्टमेंट तुम्ही अगदी मास्टर केली असणार, कारण एव्हरी सम मध्ये असतं. काय करायचंय, त्या एंट्रन्स मधनं मायनस कॅपिटल फंड मध्ये ऍड. चला घेऊन टाकूया. पहिले मार्किंग करून घेऊया. एंट्रन्स फी. चला मी काय करतोय बघा, मी 2 मिनिटं जरा 1-2 मिनिट. ठीक आहे. चलो एंट्रन्स फी आपण मार्क करूया. एंट्रन्स फी 50% एंट्रन्स फी मार्क. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट ॲट 5%. त्याने स्पेसिफिकली सांगून टाकलंय तुम्हाला, हॅज अक्रूड फॉर 6 months. This time they have given this express adjustment. Next time they are going to check you with hidden adjustment. त्यांनी एक्सप्रेसली दिले. आता काल मी जसं आपण डिस्कस केलं हेच आहे, तसंच आहे. काय म्हणतात ते, इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट ॲट 5% पर एनम हॅज अक्रूड फॉर 6 months. थोडक्यात तुम्हाला काय करायचंय, इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचंय PRT नी इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचं, बरोबर. आणि किती इथं टेन्युअर देऊन टाकलाय तुम्हाला. टेन्युअर किती आहे, म्हणजे 6/12. 6/12 करणार. चला, पण कुठल्या कशावर, म्हणजे आपल्याला मार्क करावं लागेल. आधी इथलं मार्किंग करून टाकूया आणि कुठे कुठे मार्क करूया. इन्व्हेस्टमेंट कुठे आहे, इंटरेस्ट कुठे आहे. दोघांनाही हिट होणार आहे, ते दोघांनाही हिट होणार आहे. चलो कॅपिटल फंडचं आपण मार्किंग करत नाही. चला लेट अस स्टार्ट करूया. काय करायचं आपल्याला, सगळ्यात पहिला पार्ट आपली मार्किंग इथे घेऊन येऊया. अजून कुठे होता, सॅलरी. आणि हा आता हे बघा, हे दिस हे तर इथल्या इथं आहे, त्यामुळे त्याची काय गरज नाही येणार, त्याची काय प्रॉब्लेम येणार नाही. चलो लेट अस स्टार्ट. काय करायचं पहिला, फर्स्ट थिंग फर्स्ट, ही OPBS मध्ये आपण काय टाकणार आहोत. नो, सो वी हॅवंट प्रिपेअर्ड ओपनिंग बॅलन्स. वी विल नॉट पोस्ट दिस इनटू ओपनिंग बॅलन्स शीट, राईट. वी विल स्टार्ट विथ सबस्क्रिप्शन. आपला एक फॉर्मॅट आहे. चला घ्या, फॉर्मॅट लिहून काढा. लेट अस राईट डाउन दिस फॉर्मॅट. 2 ऍड 2 लेस. आउटस्टँडिंग फॉर CY, ऍडव्हान्स रिसिव्ड इन PY. आणि तेच 2 खाली CY PY NY. फॉर्मॅट लिहून काढ. 2 ऍड 2 लेस, करेक्ट. चलो सबस्क्रिप्शन, जे आउटरची फिगर आहे ती इनरला घ्यायची. सबस्क्रिप्शनच्या आउटरची फिगर इनरला. मी कुठल्या आउटरचं काय म्हणतोय
ही आउटर, आपण ही फिगर घेत नाही करंट इयरची. आणि मी तुम्हाला तेच सांगतोय, फॉलो द मेथड विच आय एम शोईंग राईट नाव. आपण काय केलंय, पॅटर्न प्रमाणे आपली मेथड नाही बदललेली, मेथड आपण सॉल्विंगची एकच ठेवली आहे, सो दॅट देअर विल बी नो कन्फ्युजन. पिक अँड चूज नाही, आपण सगळे सम याच पद्धतीने सॉल्व्ह करणार. मग तो कुठलाही येऊन देत, ते सगळं मी तुम्हाला सेट करून दिलेलं आहे. नाही तर काय होतं माहिती का, मुलांना समजून येत नाही, आणखीन कन्फ्युजन. ऑलरेडी हा इतका कन्फ्युजिंग पॅटर्न आहे, पॅटर्न म्हणण्यापेक्षा एंटायर टॉपिक आहे, त्यात अजून आपण कन्फ्युजन वाढवायला नको. लेट अस मेक इट व्हेरी सिंपल. चलो, सो सबस्क्रिप्शन वी आर गोइंग टू फॉलो थ्रू आउट डेज. सगळे 15-16 जे काही आपले सम आहेत ते सगळे आपण याच फॉर्मॅटनी करणार. ऑलराईट. आता मी काल सांगितल्याप्रमाणे की हे इयर वाईज जे मी काल सांगितलं, हे जे काही इयर वाईज असतं ह्याच्यात CYचं आपण काही करत नाही, पण PY आणि NY हे दोन्ही मात्र घेतो. आणि हे दोन्हीही कुठे घेणार, लेसमध्ये, सबस्क्रिप्शनच्या लेसमध्ये. मग आता हा कुठला आहे, हा NY आहे का, दिस इज NY आहे. मग आपण तो कुठे टाकणार आहोत, मला नीट समजावून सांगा कुठे लिहिणार मी. खरं तर फिल इन द ब्लँक्स आहे. इथे NY कुठे दिसतंय, एकाच ठिकाणी दिसतंय, पण त्यासाठी हा फॉर्मॅट मात्र तुमचा परफेक्ट आणि एकदम जबरदस्त पाहिजे. आणि मी सांगितलंय तुम्हाला की ही हिडन ऍडजस्टमेंट आहे. हिडन ऍडजस्टमेंट म्हणजे काय, याचे दोन इफेक्ट होणार. ओपनिंग बॅलन्स प्रिव्हियस इयर नव्हताच, त्यामुळे इश्यू नाहीये. आता मला सांगा, ऍडव्हान्स रिसिव्ड इन्कम असेट आहे का लायबिलिटी आहे? लायबिलिटी. ऍडव्हान्स प्री रिसिव्ड इन्कम, थोडक्यात ऍडव्हान्स रिसिव्ड इन्कम म्हणजे प्री रिसिव्ड इन्कम. प्रीपेड एक्सपेन्स इज असेट, सो देअरफॉर प्री रिसिव्ड इन्कम इज. चला बॅलन्स शीटला जायचं आहे, कमीत कमी 5-6 लाईन, 7 लाईन, 8 लाईन सोडा. अँड देन ऍडव्हान्स रिसिव्ड सबस्क्रिप्शन NY. ऍडव्हान्स रिसिव्ड सबस्क्रिप्शन NY. डन. तिकडे जे आपण हे दिस अमाऊंट, ही अमाऊंट आपल्याला बॅलन्स शीटला पण न्यायची आणि इकडनं मायनस करायचे, लेस मिळायचे. डोनेशन्स, रिसीट फ्रॉम एंटरटेनमेंट, इंटरेस्ट. आज मी तुम्हाला अजून एक वे दाखवणार आहे, हाऊ टू. मी हे जो नेक्सस आहे ना, हा नेक्सस जरी तुम्हाला समजला नाही तरी एवढा प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, तुम्हाला थोडंसं कन्सेशन दिलंय. हे कोणी दिलंय, बोर्डाने, मी नाही. आपण काय करणार, मी का तुम्हाला सांगतोय, पण दॅट इज इम्प्रेशन. आज मी तुम्हाला दाखवतो, बघा मी कसं करणार आहे. पहिली गोष्ट, फर्स्ट थिंग इज दॅट की सगळ्या ऑल दीज रिसीट्स वी आर गोइंग टू टेक इट टू 1 by 1. फक्त ज्याला टिक आहे त्याला इनरला घ्या, ज्याला टिक नाही इवन याला सुद्धा आउटरला घ्या. खरं तर याला नॅक्सेस आहे. दिस टाइम वी विल हॅव अ डिफरंट डिस्क्लोजर. आपण एक वेगळा डिस्क्लोजर, दोन्ही डिस्क्लोजर्स तुम्हाला दिलेले आहेत बुकमध्ये, त्यातला कुठलाही तुम्ही यूज केलात तरी चालेल. बघा मी काय करतोय, पहिले डोनेशन्स कुठे लिहूया, लिहा डोनेशन्स, घ्या डोनेशन. नंतर रिसीट फ्रॉम, मी आउटरला घेतलंय, इनरला नाही. आउटरला घेतलंय, काल आपण इनरला घेतलं होतं. आज आपण जो मी सजेस्ट केलेला डिस्क्लोजर आहे दॅट वी आर नॉट गोइंग टू फॉलो, तो आपण फॉलो करणार नाही आहोत. आज बुक मधला डिस्क्लोजर फॉलो करणार आहोत. रिसीट फ्रॉम एंटरटेनमेंट, बरोबर. पुढचं मी आय एम गोइंग बॅक. इंटरेस्ट आणि एंट्रन्स फी तुम्ही करायचं आहे. कुठे करणार, इन्कमला, इनरला. एक लाईन बुक करा, बाकी सगळी सॉल्व्ह करण्याची पद्धत आपली सेम आहे. इंटरेस्ट, हे बघा, रिसीट फ्रॉम एंटरटेनमेंट, इंटरेस्ट आणि एंट्रन्स फी. मी सगळंच्या सगळं, फक्त याला नेक्ससला आपण काल लेस केलं होतं, याच्यातनं काल लेस केले होते एक्सपेन्सेस, आज करत नाही आहोत. आपण रिसीट इन्कम ट्रीट करणार, पेमेंट एक्सपेन्स ट्रीट करणार, बस. असं सुद्धा करता येईल. बघा मी काय बोलतोय ते काही कळतंय का? येस, काल होतास तू, बरोबर ना. काल आपण काय केलं होतं की पिकनिक रिसीट मधनं पिकनिक एक्सपेन्स मायनस केलं.
आज तसं करत नाही हो. खरं तर एंटरटेनमेंट आहे, नेक्सस आहे. एंटरटेनमेंट रिसीट मधनं पेमेंट मायनस करायला हवं होतं. आज आपण रिसीट इकडे घेऊन आलोय, पेमेंट इकडे घेऊन टाकू. इझी. समजला पार्ट? म्हणजे तो एक पार्ट आपल्याला थोडासा तुम्हाला दिला असा म्हणण्यापेक्षा एक कन्सेशन. ठीक आहे सर, उलट बरं झालं. हे एवढं कुठे कुठे लक्षात ठेवणार आम्ही? हम तो बच्चे आहे. सो नो. येस. आपण काय करणार, यू गाईज हा नेक्सस लक्षात ठेवा आणि रिसीट मधनं एक्सपेन्स मायनस करा किंवा एक्सपेन्स मधनं रिसीट मायनस करा, व्हॉट एव्हर इज द सिच्युएशन. सगळं झालं, रिसीट पोस्ट झाले. लेट अस गो टू द पेमेंट साइड. सॅलरीज. 2 मिनिटं. सॅलरीज बाळा, मोबाईल आहे मग लक्ष इकडे दे. सॅलरीज, एंटरटेनमेंट एक्सपेन्स, सन्ड्री एक्सपेन्स, इलेक्ट्रिसिटी चार्जेस, रेंट, इन्व्हेस्टमेंट एक्सपेन्स आहे, असेट आहे, प्रिंटिंग अँड स्टेशनरी, पोस्टेज. चला 120चा स्पीड. वी हॅव आयडेंटिफाईड दिस. हे सगळं तुम्हाला माहिती आहे. कुठे येणार हे सगळे एक्सपेन्स. एक्सपेन्स म्हणजे डेबिट साइड. घेऊन टाका पण ज्याला हे आहे ते तुम्हाला माहिती आहे. यू नो ऑल दीज थिंग्स. फटाफट पोस्ट करा. वी आर जस्ट गोइंग टू चेक. मी फक्त चेक करणार आहे, कारण बाकी सगळं तुम्हाला माहिती आहे. फटाफट फटाफट फास्ट. फटाफट लिहा. मला अजून एक हे हवं आहे की मोस्टली फ्रॉम मंडे ज्यांना इंग्लिश क्लास लावायचा आहे त्यांनी मला सांगा. इंग्लिश स्टडी मला वाटतं कोणतरी विचारलं होतं मध्यंतरी, बरेच 3-4 जणांनी विचारलं होतं इंग्लिश स्टडी. हां, मग आज थोडं थांब जरा. अरे पण इंग्लिशचा प्रॉब्लेम होणार तुझा. इंग्लिश मॉर्निंगला आहे. हां, थोडंसं 2 वेळा यावं लागेल. चला. हां, इन्व्हेस्टमेंट नंतर करू आपण. पाहिजे मी सांगतो, असेटची पोस्टिंग तुम्ही करू नका. तुम्ही फक्त एक्सपेंडिचरचं पोस्टिंग करायचं आहे. इन्व्हेस्टमेंट मी दाखवतोय त्याप्रमाणे पोस्टिंग करायचं आहे. फिक्स डिपॉझिट हा सगळा पार्ट. फक्त नाही तर पहिले 5 करा. एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस. चला त्याचं काय करायचं घ्या. हे बघा, पहिले सॅलरी चेक करा. हे बघा, सॅलरीज इनरला घेतलं. एंटरटेनमेंट एक्सपेन्स ॲज इट इज आउटरला. सन्ड्री एक्सपेन्स, इलेक्ट्रिसिटी चार्जेस आणि रेंट. इज दॅट करेक्ट? इथपर्यंत सगळं झालंय का नाही? काय प्रॉब्लेम आहे? झालंय. चला आता इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट मी दाखवतोय त्याप्रमाणे डिस्क्लोजर करायचं आहे. चला इन्व्हेस्टमेंटला काल आपण डिस्कस केलंय. हा मी बॅलन्स शीटला आहे. बॅलन्स शीटला इथं आता फॉर्मॅट बिरमेट काही नाही, कुठलंही कुठेही लिहिता येतं. चला इन्व्हेस्टमेंट आणि ऍड ॲडिशन. आणि इन्व्हेस्टमेंटला मी का मार्क केलंय, कारण इन्व्हेस्टमेंटला ऍडजस्टमेंट आहे म्हणून मी हे असं केलंय. रिमेंबर दिस इज अ डिस्क्लोजर. इथून पुढे असेट्सचं पोस्टिंग तुम्ही असं करणार आहात. इन्व्हेस्टमेंट, ऍड ॲडिशन्स आणि एक ऍडजस्टमेंटची ती जी आहे टिक, त्याची एक ऍडजस्टमेंट. त्याला 2 लाईन सोडायच्या. जमलं? चलो गोइंग बॅक. आता काय करणार? प्रिंटिंग अँड स्टेशनरी, पोस्टेज दोन्ही कुठे टाकणार आहात? एक्सपेंडिचरला. येस, लेट अस डू दॅट. प्रिंटिंग अँड स्टेशनरी खाली 1, 2 झालं ऑलरेडी. फिक्स डिपॉझिट परत एकदा माझ्यासारखंच मगासारखंच घ्या. फिक्स डिपॉझिट. सॉरी, आपण काय केलं? आपण कुठे हे बघा ना, हे काय केलं आपण? व्हॉट वी हॅव डन. फिक्स डिपॉझिटचं काय करायचं? जसं इन्व्हेस्टमेंटला ट्रीट केलं तसंच फिक्स डिपॉझिटला करायचं. घ्या फिक्स डिपॉझिट, ऍड ॲडिशन आणि त्याला ऍडजस्टमेंट आहे नो, मग ते तसंच ठेवूया. ऍडजस्टमेंट असेल तर एक लाईन ॲडिशनल बुक करणं. फिक्स डिपॉझिट.
इंग्लिश मंडे पासून स्टार्ट होईल. फिक्स डिपॉझिट तू मॉर्निंगलाच येणार आहेस ना? मग तुला बरोबर कनेक्ट होईल. नाही, इंग्लिशला 3 मुलांना काय 4 मुलांना काय दोन द्यायचे? 3-4च मुलं असतील. किती आहेत इंग्लिशला येणारे मुलं? किती आहेत? हाऊ मेनी? 1 2 आणि तू तिसरा आहे. अजून कोणाला इंग्लिशला लावायचं आहे? 7:30 to 8:30 क्लास आहे. म्हणजे 7:30 to 8:30 तुम्ही इथंच पलीकडे क्लासरूम आहे, तिथून इथं येणार आणि इथून आपला कंटिन्यू करणार. म्हणजे तुमचे सगळे क्लासेस होऊ शकतात. चलो, ऑल राईट. फिक्स डिपॉझिट डन. ऑल राईट, गो बॅक. पुढे जाऊया. आता हे काय असतं? रिअलाइज होते काही? मला काहीतरी तर मी खटकतंय यार. हा, आपण हा क्लोजिंग बॅलन्स आहे, कुठे घेऊन जाणार? क्लोजिंग बॅलन्स शीटला. पण काहीतरी यार, तुम्ही नीट कम्पेअर केलंय ओपनिंग बॅलन्स आणि क्लोजिंग बॅलन्स? काय वेगळं दिसतंय काही? कॅश ॲट बँक ॲडिशनल आली. हाऊ? मागच्या वर्षी नव्हती नाही, यावर्षी आहे. याचा अर्थ काय? यावर्षी ओपन केलं, यावर्षी बँकेत ओपन केलंय. मग त्यांनी आपण काय, आपल्याला काय फरक पडतो? नो, आपल्याला फरक पडत नाही अनलेस अँड अंटिल त्याला काय ऍडजस्टमेंट आहे. हा मी मुद्दाम तुम्हाला नेक्सस का सांगतोय? कारण हे तुमचं दिस इज अ विजन विच आय एम गिव्हिंग टू यू. आणि हा अलर्टनेस तुमच्यामध्ये पाहिजे. सर इथं होता, मग हे काय होतं? मग पूर्वी बँक ओव्हरड्राफ्ट होता का, जो आता बँक बॅलन्स म्हणून आलाय? असं सुद्धा तुम्ही चेक करायचं आहे. आता त्यांनी काय स्पेसिफिक दिलं नाहीये, सो वी विल नॉट गो इन टू दॅट इन्व्हेस्टिगेशन. नाही तर हे तुम्हाला ट्रॅक ठेवायचे सगळे, म्हणून मी तुम्हाला दाखवते. लक्ष कुठे ठेवा, कसं ठेवा, हे तुम्हाला लगेच रिअलाइज व्हायला हवंय. चलो, आता बाकी अदर इन्फॉर्मेशन इज नॉट अवेलेबल, सो वी डोंट नो. वी विल अज्युम दॅट की ड्युरिंग द इयर दिस ऑर्गनायझेशन हॅज ओपन सेपरेट बँक अकाउंट, सो दे हॅव गॉट अ बँक बॅलन्स नाव. हे दोन्ही कुठे जाणार आहे तुम्हाला माहिती आहे? वेअर? असेटला घेऊन टाका. कॅश इन हँड, कॅश ॲट बँक. कॅश इन हँड, कॅश ॲट बँक. चलो, ऑल डन. मूविंग ऑन. नाउ वी आर ऑन टू दॅट ऍडजस्टमेंट. काय? कॅश इन हँड 8:30. चला, आपण मगाशीच डिस्कस केलं होतं. रिमेंबर धिस ऑलवेज. जेव्हा तुम्हाला नंबर ऑफ सबस्क्रिप्शन्स आणि सबस्क्रिप्शन पर मेंबर दिलाय ना, दॅट ऍडजस्टमेंट इज नथिंग बट आउटस्टँडिंग फॉर करंट इयर, बट यू हॅव टू कॅल्क्युलेट दॅट. आपण कसं कॅल्क्युलेशन केलं होतं? पहिली गोष्ट, एक तर मी इथं आलोय, सगळ्यात पहिली गोष्ट बघा मी काय करणार आहे. इट इज दिस. बघा ना, there are 500 members, each paying 50. So my total subscription receivable is 25,000, out of which subscription received for the year is 18,000. बघा ना, करंट इयर मध्ये 18,000 होतं. So what is the conclusion? The outstanding subscription for the year is. मग मला आता फॉर्मॅट मध्ये कुठे लिहू मी सांगा? ऍड आउटस्टँडिंग फॉर CY लिहा 7,000. ऍड आउटस्टँडिंग फॉर CY. ऍड आउटस्टँडिंग फॉर CY. कसे आले? 25,000 टोटल तुला सबस्क्रिप्शन यायला हवं होतं. यू शुड हॅव रिसिव्ड 25,000. 25,000 कसे? each member is paying 50 rupees. असे 500 members, so 500 into 50, that is 25,000. Out of which how much we have received? 18,000. So what is the remaining amount? The दोन मधला minus, that is 7,000. चलो, 7,000. आता हा ऍडजस्टमेंट आहे. इन्कम आउटस्टँडिंग इज अन असे. हे इन्कम आउटस्टँडिंग आहे. सबस्क्रिप्शन इज अ इन्कम फॉर, आपण इन्कम मध्ये घेतोय ना, आणि ते आउटस्टँडिंग आहे. काय प्रार्थना? इन्कम आउटस्टँडिंग इज अन. कुठे टाकू याचा सेकंड पोस्टिंग? असेटला. चला घेऊन या इथं.
आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर सी बाय. मी माझ्या डेफिनेशन, मी माझी प्रिन्सिपल्स अजिबात सोडत नाही आणि ती मी घट्ट माइंड मध्ये घेऊन ठेवलेत आणि त्याला मी आय स्टिक टू दॅट. प्रिन्सिपल जर तुम्ही फॉलो केलेत व्यवस्थित आणि डेफिनेशन्स नीट व्यवस्थित कन्सिडर करून फॉलो केल्यात तर तुम्हाला कधीच प्रॉब्लेम येत नाही, नेवर. आणि म्हणून मी रोज सांगतो ना तुम्हाला, मी बघा फेब्रुवारी आली ना तरी तुम्ही तेच सर, तरी म्हणजे बघा मी हे आमचं दरवर्षीचा एक्सपिरियन्स आहे. रोज आपण हे भोगतोय. आता बघा तुम्ही बघाल, यू विल सी दॅट एव्हरी डे वी आर सेइंग इन्कम आउटस्टँडिंग इज अन असेट, तरी सुद्धा काही नाही, तुम्हाला ते आयडेंटिफाय करता येत नाही. हा माझा अनुभव आहे. सो प्लीज तुमची बॅच तरी एक्सेप्शन असू द्या. कमिंग बॅक, सो सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग झालंय, वन ऑफ द ऍडजस्टमेंट इज ओव्हर. हे तर तुम्हाला माहितीच आहे. करा ही ऍडजस्टमेंट. काय करणार? आउटस्टँडिंग सॅलरी मध्ये ऍड करा आणि काय कुठे लिहिणार? चला करून टाका पटापट. ही ऍडजस्टमेंट तुम्हाला माहिती आहे. डन. जाऊ पुढे. आता बघा ह्या ओपनिंग पोझिशन्स आहेत त्या तुम्हाला इन्कॉर्पोरेट करायच्या तुमच्या बॅलन्स शीट मध्ये. त्याला 2ला ठीक आहे, दोघांनाही ठीक आहे. म्हणजे एक एक ऍडजस्टमेंट तर बनतीये, दिलीच आहे. म्हणजे आपल्याला एक तर यांना इन्कॉर्पोरेट करायला लागेल, अलॉंग विथ आपल्याला त्याला जागा पण सोडावी लागेल ऍडजस्टमेंटसाठी. चला हे काय आहे? बिल्डिंग काय आहे? असेट. फर्निचर. मग चला दोन्ही बिल्डिंग आणि फर्निचर. हे बघा आउटस्टँडिंगच्या खाली बिल्डिंग एक लाईन बुक केली, फर्निचर एक लाईन बुक केलं, इनरला लिहून. ह्या अशा ओपनिंगच्या पोझिशन्स तुम्हाला इन्कॉर्पोरेट करायच्या आहेत बॅलन्स शीट मध्ये तुमच्या. आणि काय काय जेव्हा आपल्याला ओपनिंग बॅलन्स शीट असेल तर अख्खी ओपनिंग बॅलन्स शीट इन्कॉर्पोरेट करायची. झालं. आता याचा सेकंड इफेक्ट होणार नाही कारण ही पोझिशन आहे ओपनिंग, म्हणजे हा ओपनिंग बॅलन्स आहे, ह्याचा सेकंड इफेक्ट नाही होणार. दिस इज नॉट अन ऍडजस्टमेंट, दिस इज अ इन्फॉर्मेशन. ती जी ओपनिंगची होती ती आपण घेतली. ऑलराईट. चला डिप्रिसिएशन कॅल्क्युलेट करा. आता स्ट्रेट फॉरवर्ड आहे. आता जे तुम्ही केलं त्याच्यावर डिप्रिसिएशन कॅल्क्युलेट करा आणि सगळा एंटायर ट्रेल कम्प्लीट करा. दोन्ही साइडचे ऍडजस्टमेंट्स करा. आउटरला काढा फिगर आणि त्याचं सेकंड पोस्टिंग पण घेऊन या. सेकंड पोस्टिंग. याचं सेकंड पोस्टिंग कुठे करणार? एक्सपेंडिचरला घेऊन टाका. प्रार्थना किती आला आउटरला? आयुष का? अवंतिका? कुणाचं सांगते? बिल्डिंग किती? 47,500. चला हे सही. दुसरं बिल्डिंग नाही, फर्निचर सॉरी 13,500. आणि डिप्रिसिएशन आउटरला किती आलं? डिप्रिसिएशन आउटरला 4,000. चला डिप्रिसिएशन आउटरला कळलं का मी काय विचारतोय? हा तेच विचारतोय. तिथलं सेकंड पोस्टिंग. गणेश्री कुठपर्यंत पोहोचले? अजून आउटरच चालू आहे. कर 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 फास्ट फास्ट फास्ट. चला प्रार्थना किती झालं डिप्रिसिएशन? किती आलं आउटरला? डिप्रिसिएशन किती येतं आउटरला? किती आलं आउटरला सब डिप्रिसिएशन? तूच बोल. मी डिप्रिसिएशन आउटरला विचारतो, तेच नाहीये. मी बिल्डिंग विचारतच नाही आउटरला. तू बिल्डिंग आउटरला किती आलं ते सांगितलं मला. एक्सपेंडिचर मध्ये बिल्डिंग डिप्रिसिएशन घेतलं ते आउटरला किती आलं? कशाला इकडे तिकडे बघत बसले? 4,000. चलो डिप्रिसिएशन लेस केलं दोन्ही आउटरच्या फिगर. ह्याचं सेकंड पोस्टिंग आपण
इथं एक्सपेंडिचर मध्ये चला घेऊन टाका डिप्रिसिएशन, बिल्डिंग आणि फर्निचर. डन, परफेक्ट, ऑल राईट, गुड. चलो बघा, ज्या इझी ऍडजस्टमेंट्स आहेत त्या तुम्हाला ऑलरेडी येत आहेत आता. सो दिस विल बी व्हेरी फास्ट नाव. मी म्हणतोय ना की आता तुम्ही आलात त्या स्पीडच्या ह्याच्यामध्ये आलेला आहात, आता स्पीड पकडता डेफिनेटली येऊ शकेल तुम्हाला. यू रिअली विल बी एबल टू डू इट इन अ स्पेसिफिक स्पीड किंवा स्पेसिफिक पेसमध्ये आपण ती करू शकतो. चला, 50% एंट्रन्स फी इज कॅपिटलाइज. काय करायचं? लेस. कुठे? आपण ऑलरेडी जागा सोडली. काय लेस करायचंय? घ्या एंट्रन्स फी 50% जे आहे त्याच्या 50%, म्हणजे 50% इथं 50% इथं. सो सिंपल. कॅपिटलाइज करा, लेस कॅपिटलाइज. मी म्हणून म्हणते ना की हा पॅटर्न तुम्हाला सोपा जाणार, कारण हे इट इज जस्ट अन एक्सटेन्शन ऑफ फायनलायझेशन जे फर्मचं होतं ते. ह्याच्यात फारसा काही चेंज नाही, इझी गोईंग आहे. ह्याच्या पुढचे जे पॅटर्न्स आहेत म्हणून मी पहिले जे रिलेटेड आहेत ते घेऊन टाकले. सोपा पार्ट आपण पहिले संपवून टाकूया. चला, कॅपिटलाइज झालं. ह्याचा सेकंड इफेक्ट कुठे टाकणार? घ्या, मी कॅपिटल फंड लिहिणार आणि त्या अमाऊंट काही लिहिणार नाही आणि ऍड एंट्रन्स फी तसंच हँगिंग ठेवून देणार. कॅपिटलाइज कर. हा, आता पहिले हे लिहून घे. कॅपिटल फंड, ऍड एंट्रन्स फी, चलो. तिकडनं लेस होऊन येणार आहे. चलो, इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट ऍट द रेट ऑफ 5% हॅज अक्रूड फॉर 6 months. म्हणजे खरं तर तुम्हाला प्युअर PRT देऊन टाकलेलं आहे. चला करा भाऊ, किती आहे तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंटची अमाऊंट आहे? किती? चेक करा. 375 आहे का? किती जण म्हणतायत? 2 जण म्हणतायत. बरोबर आहे. काय PRT? त्याची गरज नाही, डायरेक्ट PRT. त्यांनी तुला टेन्युअर दिलेलं आहे. हा टेन्युअर दिला नसेल तर आपल्याला मीटरवर टाकायला लागतं. टेन्युअर दिला नसेल तर तो टेन्युअरचा मीटर आहे, बाकीचा मीटर नाही. बाकीचं काय करायचं आहे? PRT. ह्याचं इन्व्हेस्टमेंट बघ तुझ्या बॅलन्स शीटला आहे. कुठं आहे? किती इन्व्हेस्टमेंट आहे? बॅलन्स शीट इन्व्हेस्टमेंट किती आहे? 1500 मल्टिप्लाइड बाय किती रेट म्हणतात ते? 5/100 इंटू 6/12. म्हणजे हे तर स्ट्रेट फॉरवर्ड 2. हे 0 0 गेलं 15. हा 15चा आपण डिव्हिजन करू शकतो किंवा डायरेक्ट मल्टिप्लाय करून तुम्ही डिव्हिजन करू शकता. इट इज बेटर, कारण हा 7.5 येणार, विच इज गोइंग टू मेक दिस कॅल्क्युलेशन हेल लॉट ऑफ डिफिकल्ट. त्यापेक्षा 15 5 75, राईट, आणि त्याला डिवाइड करा. पण हे किती आहे? 0 चुकतोय. 15,000. 15,000 आहे. 15,000. So 750 divided by 2 is 375. बघून चुका करायच्या नाही. फार याला सिली मिस्टेक म्हणतात आणि दॅट इज मोस्ट डेंजरस. नो टीचर इन द वर्ल्ड विल बी एबल टू टीच यू ऑन सिली मिस्टेक्स. चला नेक्स्ट. सो काय झालं आपलं? व्हॉट इज इट डन? काय करायचं आपल्याला? मला ट्रीटमेंट सांगा. ही ट्रीटमेंट तुम्हाला माहिती आहे, केलेलं आहे आपण. अक्रूड इंटरेस्ट. हा काय 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 काय? येस आदित्य, असं नाही. इन्व्हेस्टमेंट मध्ये काय लिहू? ऍड 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 इंटरेस्ट आणि इंटरेस्ट आहे कुठं? इन्कमला इंटरेस्ट आहे, त्याच्यामध्ये ऍड करा. चला पहिले इंटरेस्ट इन्व्हेस्टमेंट मध्ये ऍड करून घ्या, अक्रूड इंटरेस्ट. आणि सेकंड पोस्टिंग आपल्याला पुढे करायचं आहे. मी इन्कम जसं आदित्य म्हटलंय त्याप्रमाणे इंटरेस्ट अक्रूड ऍड करा, आउटरला घेऊन या. इंटरेस्ट मध्ये, इन्कम मध्ये तिथं केलं. आता
इन्कम साइडला इंटरेस्ट मध्ये ऍड कर, ऍड अक्रूड इंटरेस्ट. डन. चलो ऍडजस्टमेंट सगळ्या संपल्या का? नाही. व्हॉट इज रिमेन? कॅपिटल फंड. चलो कॅपिटल फंड बुक करून टाकूया. लेट अस गो बुक दॅट कॅपिटल फंड हियर. कॅपिटल फंड इनरला घेऊन टाका. कॅपिटल फंड. नाउ व्हॉट? ऍडजस्टमेंट सगळ्या संपल्यात. आता क्लोजिंग स्टार्ट करायचंय. चला या सगळ्यात पहिले क्लोजिंग स्टार्ट करायचं इन्कम अँड एक्सपेंडिचर पासून. तिथं बऱ्याच गोष्टी आपल्या आउटरला बाकी आहेत. बघा चेक करा. कॅपिटल फंडला आलो. सी मी व्हॉट वी विल डू, आपण 2 मिनिटं इन्कम अँड एक्सपेंडिचर तुम्हाला. चला या मी इन्कम अँड एक्सपेंडिचर वर आहे. सगळ्यात पहिले चेक करा. जे नाही आहे त्याला डॅश करा. जे नाही त्याला डॅश करा. या दोघा आता यात खरं तर या तिघांची टोटल इथं लिहा. किती आहे? हा जे नाही त्याला डॅश करा. जे नाही त्याला डॅश. आता आउटरला फिगर घेऊन या. यस बघा हे तुमचं काउंटर चेक आहे. तुम्ही काही झालं तरी वर्षाला किती यायला पाहिजे होते. सो व्हॉट वी हॅव कॅल्क्युलेटेड इज करेक्ट. दिस इज युअर काउंटर चेक. हा काउंटर चेक आहे. जर तुमचं जेव्हा जेव्हा तुम्हाला मेंबर्सची नंबर ऑफ मेंबर्स दिले असतील आणि ही जर फिगर चुकत असेल याचा अर्थ तुमचं काहीतरी चुकतंय आणि असं घडणार आहे. मी सांगतोय तुम्हाला असं घडणार आहे. बघा कारण त्यावेळेला तुमचं ऑब्झर्वेशन्स मार खाण्याची शक्यता आहे. यू मे नॉट बी एबल टू रिअलाइज की वी आर मेकिंग मिस्टेक. बघूया. चला आता काय करायचं आहे सांगा मला. येस इट इज अप टू यू नाव. करा टोटल रिसीट. इन्कम टोटल इन्कम मोठी आहे का एक्सपेंडिचर मोठी आहे? ईशा टोटल करायचे आहेत. व्हॉट इज दॅट? 1 पहिले टोटल सांग. खाली डेफिनेशन लिहून टाका. डेफिनेशन लिहून टाका. व्हॉट द डेफिनेशन? मी आज तुमच्यासाठी ठेवली आहे. एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर हे डेफिनेशन लागणार. डेफिनेशन शिवाय तुम्हाला सरप्लस लिहिता येणार नाही. नो सरप्लस विदाउट डेफिनेशन. आता सरप्लस आपण कुठे घेऊन जाणार आहोत? बॅलन्स शीटला अंडर कॅपिटल फंड. चला सरप्लस कॅपिटल फंड मध्ये घेऊन या. मी कॅपिटल फंड मध्ये ऍड करणार आणि आउटरला घेऊन येणार आहे. बॅलन्स शीटची टोटल झाली. वेट कर. सरप्लस त्याला डेफिनेशन ली इंटू ब्रॅकेट खाली सरप्लसच्या बिलकुल हा एक लाईन खाली हा इंटू ब्रॅकेट वर वर वर. हा काय डेफिनेशन आहे सरप्लसची तुला माहित नाहीये. एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर. हे कंपल्सरी आहे बरं का. सरप्लस असो डेफिसिट असो ती डेफिनेशन तुम्हाला तिथे लगेच लिहायचे. एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर. चला बॅलन्स शीटची टोटल सांगा. तू नाही हा बरोबर आहे. चला घ्या. पहिले बॅलन्स शीटला जाताना पहिले हे सगळं आउटरला काढा ना. सगळ्यात पहिले हे बघा जे नाहीये हे बघा हे दिस इज व्हॉट आय एम टॉकिंग अबाउट. जे नाहीये ते डॅश करा आणि इथं आउटरला घेऊन या त्या फिगर्स. हे बघा इथं आउटरला घेऊन आलोय मी. ही ऑलरेडी आपण केली आहे बहुतेक मग अशी आहे ना. नाव दिस फिक्स डिपॉझिट. ही बघा आउटरला नाही आलेली माझी. ती मी ही जे नाही आहे त्याला डॅश केलंय आणि आउटरला घेऊन आलोय. इनरचं आउटरला नेणं ही एक प्रोसेस आहे जी तुम्ही तुमच्या सिस्टम मध्ये इन्सर्ट करायचे. त्यांनी चेक राहतो. अँड दॅन टोटल किती आहे
94,105. सो सबस्क्रिप्शन बघा, आज आपल्याला काय कालच्या ह्याच्यात आणि आजच्या ह्याच्यात थोडा फरक होता. सम मध्ये बेसिक सम काय होता, नंबर ऑफ मेंबर्स दिलेले होते. नंबर ऑफ मेंबर्स आजच्या सम मध्ये स्पेसिफिकली दिले होते. आणि वेनेवर नंबर ऑफ मेंबर्स येतील तेव्हा तुम्हाला काय करायचंय, यू हॅव टू अंडरस्टँड दॅट की दिस इज करंट इयर आउटस्टँडिंग. फक्त तुम्ही कॅल्क्युलेट करायचंय. चलो आपण एसपी स्टार्ट करूया. इयरची गरज नाही ना, इयरची काय गरज, एव्हरी इयर 25,000. कशाला गरजच नाही, एव्हरी इयर 25,000 रिसीव्ह व्हायचे, त्यामुळे त्याची गरज नाही. आज इव्हिनिंगचं काय करतेस, येणार आहेस आज? तर आता काय नाही प्रॉब्लेम, आज तुम्ही आता तुम्हाला लागलाय जमाला पण कर ना, कर कर. करंट तुला करंट नाही, नॉर्मली करंट विचारत नाही, पण मी तुमच्याकडनं प्रिपरेशन करून ठेवली. हा बॅड टिप्स कर कर. आणि होमवर्क मला फोटो पाहिजे, घरी सॉल्व कर आणि मला फोटो पाठव. होमवर्क मी नाही, होमवर्कचा झाला एक तरी सांग कितवा तू झाला काय, पहिला कर आज. मला तू पहिला करून फोटो पाठव तुझं. पण तू काय संध्याकाळी येणार बरं? माहिती आहे इंग्लिशला जे येणार आहेत त्यांनी मला कॉन्टॅक्ट करायचा आहे. 1, 2 आणि 3च आहेत ना इंग्लिश. पूर्वश इंग्लिश ना, फक्त तुला तुला लावायचं ना, मग लगेच हा संध्याकाळपर्यंत सांगा. आणि विचारून बोलू त्यांच्याशी, संध्याकाळी घेणार आहेत. हा मग हा येऊ शकतो. तू संध्याकाळी असेल तर येणारच ना? ठीक आहे, मी बोलतो त्यांच्याशी, बोलतो, बघूया ना. चला एसपी चला एसपीचा चॅप्टर नंबर 2. पण मला बिफोर गोइंग टू दिस, चला व्हॉट इज मीन बाय वर्किंग कॅपिटल. मला वर्किंग कॅपिटलचे कमीत कमी 4 सेंटेन्सेस हवेत. वर्किंग कॅपिटल, वर्किंग कॅपिटल काय आहे? चला प्रार्थना, वर्किंग कॅपिटल. What is working capital? What is mean by working capital? काय वर्किंग कॅपिटल? यस वल्लरी, म्हणजे वर्किंग कॅपिटल 3 गोष्टींसाठी पाहिजे. इट इज करेक्ट. वर्किंग कॅपिटल नंतर टू मॅनेज फायनान्शियल, टू फायनान्स रिसिवेबल्स, नंतर कुठले एक्सपेन्सेस झाले ना. अजून एक इन्व्हेंटरी मेंटेनन्स किंवा बिल्डिंग अप इन्व्हेंटरीज. वर्किंग कॅपिटल, वर्किंग कॅपिटलची रिक्वायरमेंट मला प्रार्थना तुझ्याकडनंच. व्हॉट इज मीन बाय ग्रॉस वर्किंग कॅपिटल? व्हॉट इज मीन बाय नेट वर्किंग कॅपिटल? आयुष्का, यू आर अ पार्ट ऑफ दिस. तुम्ही अजिबात घरी जाऊन काय करताय?
बोला. ग्रॉस वर्किंग कॅपिटल कुणाची डेफिनेशन आहे? ग्रॉस वर्किंग कॅपिटल गेस्टनबर्ग. काय डेफिनेशन आहे? बोला पटकन. आणि नेट वर्किंग कॅपिटल कुणाची आहे? जेएस मिल्स. काय डेफिनेशन आहे? काय आयुष का? नो वेअर पार्टिसिपेशन. टॉप प्रायोरिटीवर आईचा कॉल पाहिजे मला. ऐकणार नाही. मी ह्याच्या आधीच सांगितलंय. उलट सांगतायत. ग्रॉसची जेएस मिल आहे. नीट चेक करा. नीट चेक करा. काय कोण आहे? चला डेफिनेशन तर सांगा. नेट म्हणजे काय? व्हॉट इज नेट? झालं वर्किंग कॅपिटल. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो हे ना हे जवळपास 2 मार्क तर एन्श्योर करा. 101% या 2 पैकी एक कुठली तरी तुम्हाला आयडेंटिफाय द कन्सेप्ट मध्ये आहे. एवढं सांगून तर तुम्ही नाही केलं ना तर मी काहीही करू शकणार नाहीये. की तुम्हाला मी सांगितलं डिफरन्स बिटवीन फिक्स कॅपिटल आणि वर्किंग कॅपिटल. कुठल्याही परिस्थितीत आत्तापासून पाठ करायला सुरुवात करा जर तुम्हाला समजत नसेल तर. खरं इझी आहे, भयानक इझी आहे. ते पॉइंट्स 4-5 पॉइंट्स आहेत. दॅट्स इट. त्याप्रमाणे इतकं सोपं आहे लिहायला. मी म्हणून म्हणते लाईक मॅथमॅटिक्स आपल्याला मार्क्स मिळतात. लाईक मॅथमॅटिक्स. सो मॅथमॅटिक्स प्रमाणे मार्क्स मिळतात. ऑलराईट चलो. चॅप्टर 2 याच्या आधी पण मी बोललोय. चॅप्टर 1 आणि चॅप्टर 2. चॅप्टर 1 आणि चॅप्टर 2 हा तुम्ही एकदम मी काय एवढं तुम्हाला तुमच्याकडनं करून घेतोय कारण हे 2 चॅप्टर्स आपल्याला एकदम सुपर्ब करायचे. परहॅप्स आय एम नॉट सेइंग इट विल. परहॅप्स चॅप्टर 3, 4 आणि 5 मी तुम्हाला गुच्छा सांगतोय. 1, 2 आणि 3, 4, 5. 3, 4, 5 मध्ये कंप्लीट 8 मार्काचे क्वेश्चन्स आहेत. पण ते डिफिकल्ट जातात मुलांना. एक तर ती बऱ्याच मोठ्या प्रमाणात प्रोसेसेस आहेत आणि त्या प्रोसेस असल्यामुळे इट हॅज टू बी ॲज इट इज. त्या जशा आहेत तशा असल्या पाहिजेत. त्यातला जरा सुद्धा सिक्वेन्स तुम्हाला वर खाली करता येत नाही. म्हणजे तिथं मार्जिन ऑफ एरर इज ऑलमोस्ट 0. आणि म्हणून व्हॉट आय एम सेइंग की दिस 2 चॅप्टर्स आपण लुपसाइडेड स्टडी करायचा आहे थोडासा. म्हणजे सगळ्यांना नाही, बाकीच्यांसाठी ज्यांना एसपी डिफिकल्ट जातं ना त्यांनी लुपसाइडेड स्टडी करायचा. लुपसाइडेड म्हणजे काय? 2-4 चॅप्टर्स एकदम कडक करायचे आणि जे डिफिकल्ट चॅप्टर्स आहेत ते थोडे सॉफ्ट राहिले तरी चालू शकतात. पण ते जर सॉफ्ट राहिले याचा अर्थ तुम्हाला यू आर लुझिंग युअर चान्स टू स्कोर 90 मार्क्स. हे पण मी तुम्हाला वॉर्निंग देतो. तुम्हाला जर 90चा स्कोर हवा असेल तर 4, 5 आणि 6 हे 3 चॅप्टर एकदम कडक पाहिजे. फर्स्ट 2 होणारच आहेत, त्याच्याबद्दल प्रॉब्लेम नाही मला वाटत, पण ते इझी आहेत. आता या 2 चॅप्टर आहे ना ह्याच्यात सुद्धा एक 8 मार्काचा क्वेश्चन आहे. तुम्हाला माहिती आहे ना फक्त 8 मार्क क्वेश्चन येणार आहे तुम्हाला. फक्त 1. आणि मोस्ट प्रॉबेबली तो 4, 5, 6 मधनं येणार. किंवा असं करूया ग्रुप 2, 3, 4 या ह्याच्यामध्ये 8 मार्काचा क्वेश्चन. 2, 3, 4 बघा. चला लेट अस स्टार्ट. काय आहे सोर्स? आपण ऑलरेडी कॉर्पोरेट फायनान्स बघितलं बरोबर आहे ना. व्हॉट इज कॉर्पोरेट फायनान्स? व्हॉट इज कॉर्पोरेट फायनान्स? रेजिंग अँड युजिंग फॉर अ कॉर्पोरेशन किंवा फॉर अ कंपनी. इथं मात्र कंपनी. आपण काही इकॉनॉमिक्स मध्ये नाही, इथं एसपी मध्ये. इथं सगळं कंपनी. एसपी इज कम्प्लिटली कंपनी. ऑर्गनायझेशन पण नको, कंपनी. सो फॉर अ कंपनी एका कंपनीसाठी फायनान्स रेज करणं आणि यूज करणं म्हणजे त्या ऍक्टिव्हिटीला कॉर्पोरेट फायनान्स म्हणणार. चला आता हे सोर्सेस आपण ऑलरेडी डिस्कस केलेत. व्हॉट आर द डिफरंट सोर्सेस? आपण 2 टाईपचे सोर्सेस डिस्कस केलेत. म्हणून मी तुम्हाला म्हणतो ना की वी विल रन थ्रू. लास्ट टाइम आपण एक पटकन फायनल तो गुंडाळला चॅप्टर नंबर 1 कारण इन डिटेल मध्ये आपल्याला सगळा डिस्कशन इथं करायचं होतं. चला सोर्सेस. 2 सोर्सेस आहेत. कुठला? ओन्ड कॅपिटल, बॉरोड कॅपिटल.
ओन कॅपिटल मध्ये काय काय आहे, परत 2 शेअर्स अँड रिटेन्ड अर्निंग्स, आणि बॉरोइंग त्याचे परत शेअर्स मध्ये किती, परत 2 पार्ट, इक्विटी शेअर्स अँड प्रेफरन्स शेअर्स. फर्दर बॉरोड मध्ये हे एवढं आहे, डिबेंचर्स, पब्लिक डिपॉझिट, बॉन्ड्स, एडीआर, जीडीआर, बँक्स अँड फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स, हे काय, लोन फ्रॉम बँक्स. खरं तर हे तुम्हाला कम्प्लिटली नवीन, टेकन बाय सरप्राईज राहू नका. दिस इज टोटली न्यू. आय एम गोइंग टू एक्सप्लेन यू इन डिटेल. परहॅप्स यू आर नॉट अट ऑल इवन हियर्ड अबाउट इट. एडीआर, जीडीआर काय तुम्हाला, म्हणजे बहुतेक करून माइल्स अँड माइल्स अवे फ्रॉम यू या 2 कन्सेप्ट, पण एकदम ऑल ऑफ अ सडन त्या तुमच्यापर्यंत आलेले आहेत. हे एडीआर जीडीआर फार इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे आणि बोर्डाचा हॉट फेवरेट आहे, कारण डिफिकल्ट आहे लिहायला, डिफिकल्ट आहे लिहायला, मी सांगतोय तुम्हाला, पण वी विल मेक इट व्हेरी इझी. त्याचं जर तुम्हाला मोडस ऑपरंडी कळली ना तर त्यात काहीही नाहीये, ऍब्सोल्युटली नथिंग इज देअर. चला, आणि हे काय आहे, ट्रेड क्रेडिट, हे सगळे बॉरोड कॅपिटलचे फॉर्म आहेत. मुव्हिंग ऑन, सगळ्यात पहिले आपण हे ऑलरेडी डेफिनेशन केलेली आहे. मी सेक्शन 284 ऑफ कंपनी ऍक्टची डेफिनेशन जी आपण 11 पासून करतोय. शेअर इज अ शेअर इन द शेअर कॅपिटल ऑफ अ कंपनी. परत एकदा, सो इझी डेफिनेशन, शेअर 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 करायचं. शेअर इज अ शेअर इन द शेअर कॅपिटल ऑफ अ सेक्शन 2. जर पुढचा सबसेक्शन नाही आठवला, एक लक्षात ठेवा, कुठल्याही ऍक्टच्या डेफिनेशन्स या सेक्शन 2 मध्ये असतात. हा ऍप्लिकेशन ऑफ माइंड आहे, ऍप्लिकेशन ऑफ माइंड आहे, तुम्हाला आठवलं ना. आणि हे इम्प्रेशन आहे, तुम्ही सेक्शन 2 लिहायचं आहे अकॉर्डिंग टू द सेक्शन 2 ऑफ कंपनीज ऍक्ट. शेअर मीन्स शेअर इज अ शेअर इन द शेअर कॅपिटल ऑफ अ कंपनी, दॅट्स इट, अँड इट इन्क्लूड्स स्टॉक. हा एवढासा पार्ट ऍड, छोटासा पिल्लू त्याचा ऍड करून टाका, अँड इन्क्लूड स्टॉक्स. चलो, आता काय आहे शेअर म्हणजे काय, तर शेअर म्हणजे एक तर छोट्यातलं छोटं युनिट ऑफ अ शेअर कॅपिटल. एक सपोज एका कंपनीने, बघा मी काय म्हणतोय, व्हॉट आय एम सेइंग, एक इन्फोसिस सारखी कंपनी, त्यांना 1 लाख रुपीज कॅपिटल हवं आहे. मग ते काय करणार आहेत, त्यांनी काय केलं, या 1 लाखचे छोटे छोटे पार्ट्स केले. छोटे छोटे म्हणजे किती, 10 रुपयाचा एक, हा एक पार्ट आहे, याची व्हॅल्यू किती आहे, 10 रुपीज. मग असे किती होतील, असे किती छोटे पार्ट्स होतील, बोला, मॅथमॅटिक्स आहे, किती होतील, 10,000. एक पार्ट 10चा आहे, म्हणजे मला कॅपिटल पाहिजे 1 लाख, म्हणजे किती पार्ट्स झाले, म्हणजे किती नंबर ऑफ शेअर्स झाले, 10,000. एक शेअर कितीचा आहे, 10. एक शेअर 10 रुपयाचा, म्हणजे असे शेअर्स किती झाले, 10,000. टोटल शेअर कॅपिटल किती झालं, 1 लाख. कळती कॉन्सेप्ट. बघा मी काय म्हणतोय, शेअर इज अ युनिट बाय विच शेअर कॅपिटल इज डिवायडेड. आपण टेस्ट केलं ना, डिवाइड केलं ना, 10, मी 1 लाखाला 10 ने डिवाइड केलं टू गेट नंबर ऑफ शेअर्स. म्हणजे तुम्ही हे एक युनिट आहे. टोटल कॅपिटल ऑफ अ कंपनी इज डिवायडेड इनटू स्मॉल पार्ट्स. Each part is called as share and the value of each part is known as face value. म्हणजे हे जे आपण मगाशी केलं, हे जे डिवाइड केले 10 मध्ये, this 10 rupees is a face value of that share. हा एक पार्ट आहे, म्हणजे हा एक शेअर आहे, हा एक छोटा पार्ट म्हणजे एक शेअर, आणि हे 10 रुपये काय आहे, त्याची फेस व्हॅल्यू. आणि व्हॉट वी हॅव डन, वी हॅव डिवाइडेड, यूज दिस युनिट टू डिवाइड शेअर कॅपिटल. आपण शेअर कॅपिटल डिवाइड करण्यासाठी ते वापरलं. ऑलराइट, फेस व्हॅल्यू कळली आहे, युनिट कळलंय, ऑलराइट. आणि शेअर कॅपिटल म्हणजे काय, तर आपण डिवाइड करतो. शेअर म्हणजे काय, तर डिवाइड केलेलं युनिट्स. एंटायर शेअर कॅपिटल जे छोटे छोटे पार्ट्स मध्ये डिवाइड केलंय त्याला आपण शेअर कॅपिटल म्हणलंय. इट फॅसिलिटेट्स द पब्लिक टू सबस्क्राईब टू द कॅपिटल इन स्मॉलर अमाऊंट. हे कशासाठी करायचं, सो दॅट छोट्यातला छोटा इन्व्हेस्टर सुद्धा कंपनीचा शेअर घेऊ शकतो, घेऊ शकला पाहिजे, म्हणून हे छोटे छोटे पार्ट्स केलेले आहेत. अ पर्सन कॅन परचेस एनी नंबर ऑफ शेअर्स ॲज ही विशेस. मला इन्फोसिसचे पाहिजे असेल
आता बघा ना, एक मगाशी किती आपण केलं होतं, इन्फोसिस 1 लाख. व्हॉट इज दिस 1 लाख इज? दिस इज शेअर कॅपिटल. हे शेअर आहेत का? नाही. एक शेअर कितीचा आहे? 1 शेअर 10 रुपीजचा आहे. मग किती झाले टोटल नंबर ऑफ शेअर्स? 10,000. आता आउट ऑफ 10,000 माझ्याकडे आहे तेवढे पैसे, मी एकटा 10,000 घेऊ शकतो. आय कॅन, प्रोव्हाइडेड कंपनी हॅज टू अलॉट मी. शेवटी ही अलॉटमेंटची पॉवर ही बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ऑफ कंपनी असते. मी फक्त काय करू शकतो? ऍप्लिकेशन करू शकतो. आणि दॅट इज एक्झॅक्टली व्हॉट वी आर गोइंग टू अंडरस्टँड इन दिस पर्टिक्युलर चॅप्टर. खरं तर ह्या नाही, नेक्स्ट चॅप्टरमध्ये आपल्याला एंटायर इश्यू ऑफ शेअर हँडल करायचा आहे. एंटायर इश्यू ऑफ शेअर, आणि तोच चॅप्टर नंबर 3 आहे. त्यामुळे आत्ता आपण त्याच्यावर जास्त वेळ घालवायला नको. सो शेअर कळलाय? ऑलराईट, अंडरस्टूड झालंय शेअर म्हणजे काय. सो परचेस ऑफ अ कंपनी इज नोन ॲज, आणि जो पर्सन ते शेअर घेतो त्याला शेअर होल्डर म्हणणार. म्हणजे मी जर रिलायन्सचा शेअर घेतला तर आय बिकम अ शेअर होल्डर ऑफ अ रिलायन्स. इन्फोसिसचा घेतला, आणि असं काही नाही बरं का, इन्फोसिस घेतला म्हणून रिलायन्स घेता येणार नाही. तुम्ही पाहिजे तेवढ्या कंपन्यांचे पाहिजे तेवढे शेअर्स घेऊ शकता, कुठेही काही रिस्ट्रिक्शन नाही. नेक्स्ट, मिनिंग, सॉरी फीचर्स. शेअर्सचे फीचर्स. सगळ्यात पहिलं मिनिंग काय आहे? एक स्मॉलेस्ट युनिटला आपण काय म्हणतोय? शेअर. स्मॉलेस्ट युनिट आहे. ओनरशिप कोण आहे? द शेअर होल्डर इज कॉल्ड ॲज ओनर ऑफ दॅट कंपनी, आणि ही बिकम्स द ओनर ऑफ दॅट कंपनी. सॉरी, द शेअर ज्यांनी परचेस केलं त्याला आपण शेअर होल्डर म्हणणार, आणि शेअर होल्डर्स आर द रिअल ओनर्स ऑफ द कंपनी. हे मार्क करून ठेवा, जस्टिफायला येणार आहे. बघा मी काय सांगतोय, रिअल ओनर्स ऑफ द कंपनी आहे, पुढे आहे. वी विल डू दॅट, आत्ता नको. पण हे शेअर्स नाही, इक्विटी शेअर होल्डर्स आर द रिअल ओनर्स. शेअर्सचे 2 पार्ट आहेत, इक्विटी शेअर्स आणि प्रेफरन्स शेअर्स. चलो, आय विल कम बॅक टू दिस. आणि मी काय म्हटलोय, नुसते शेअर्स नाही तर इक्विटी शेअर होल्डर्स आर द रिअल ओनर्स ऑफ द कंपनी. हाऊ आय एम गोइंग टू जस्टिफाय. डिस्टिंक्टिव्ह नंबर. आता बघा, तुमच्याकडे तुम्ही प्रत्येकाने, तुम्ही, मी, धनश्री, वल्लरी, सॉरी ही वैष्णवी, बाकी सगळ्या तुम्ही प्रत्येकाने आपण कमीत कमी 100 शेअर इन्फोसिसचे घेतले. आता टोटल नंबर ऑफ शेअर्स किती होते मगाशी? 10,000. मी 100 घेतले, या दोघींनी 100 घेतले, आणि तुम्ही सगळ्यांनी अजून सगळ्यांनी 100 घेतले. या 10 पैकी माझे 100 कुठले सांगू शकता? कंपनी सांगू शकते? सांगू शकते. कशी? त्यासाठी डिस्टिंक्टिव्ह नंबर्स देणार ते. 1 to 100 इज माइन. 101 to 200 धनश्री. 201 to 300 वैष्णवी. What is this? These are distinctive numbers. To be able to identify कुठले 100 माझे, कुठले 100 तिचे, याचं कारण का? कारण ही काय करणार आहे किंवा मी काय करणार आहे, हे माझे 100 काय मी होल लाईफ माझ्याकडेच ठेवणार आहे असं नाही, मी विकून टाकणार. मग ते नाही तर कळणारच नाही कंपनीला कुठले शेअर कुठे गेले. टू आयडेंटिफाय म्हणजे थोडक्यात डिस्टिंक्टिव्ह नंबर म्हणजे काय, तर ते आयडेंटिफिकेशन नंबर आहे त्या शेअरचा. मी कन्सेप्ट सांगितली तुम्हाला, कळते का बघा डिस्टिंक्टिव्ह नंबर का पाहिजेत. आणि हे पुढे फंजिबिलिटी येणार आहे. वर्ड आहे फंजिबिलिटी. हा वर्ड आला ना की हे म्हणजे बेसिकली हे जे डिजिटलायझेशन झालंय त्यामुळे डिस्टिंक्टिव्ह नंबर्सची रिक्वायरमेंट राहिलेली नाही आता. पूर्वी होती. पूर्वी हे डिस्टिंक्टिव्ह नंबरनी आयडेंटिफाय करून बरोबर तेवढे नंबर्स तुमच्या समोर ब्लॉक व्हायचे. मी 100 शेअर घेतलेत इन्फोसिसचं, तर 1 ते 100 साठी त्या समोर माझं नाव लिहिलं जायचं. मेंबर्सचं रजिस्टर असतं. शेअर आपण केलंय हे 11th मध्ये केलेलं आहे. शेअर शेअर होल्डर्स मेंबर्स रजिस्टर किंवा शेअर होल्डर्स रजिस्टर. रजिस्ट्रार नाही, रजिस्टर. आणि त्या रजिस्टरमध्ये तुमची एंट्री होणार आहे. हे सगळं आपण
चॅप्टर नंबर 3 मध्ये कव्हर करूया. डिस्टिंक्टिव्ह नंबर कळतो का बघा, रीड कर सायली. डिमॅटेरियलाइज, शेअर सर्टिफिकेट मध्ये ते मेन्शन असतं. डिमॅटेरियलाइज झालं तर मात्र मी काय सांगितलं, हे जे डिजिटलायझेशन झालं म्हणजे डिमॅटेरियलाइज झालं. ही अख्खी प्रोसेस आणि हे सगळं आपल्याला कव्हर करायचं आहे. तुम्हाला शेअर्स घ्यायचे असतील तर एक डीमॅट लागतं. त्या डीमॅट मध्ये तुमचे शेअर्स जमा होतात, म्हणजे तुम्हाला मिळतात. डीमॅट इज जस्ट लाईक बँक अकाउंट. ते एक बँक अकाउंट सारखं असतं ज्याच्यात तुम्ही शेअर्स ठेवू शकता आणि शेअर्सची ट्रेडिंग करू शकता. मग ही जी प्रोसेस आहे त्याला डिमॅटेरियलायझेशन म्हणतात. जर डीमॅट मध्ये असतील शेअर तर तुम्हाला डिस्टिंक्टिव्ह नंबरची गरज नाही, पण अदरवाइज डिस्टिंक्टिव्ह नंबरची गरज आहे. आणि व्हॉट इज दॅट? दॅट इज आयडेंटिफिकेशन नंबर ऑफ अ शेअर. डिस्टिंक्टिव्ह नंबर इज व्हॉट? आन्सर इन वन सेंटेन्स. डिस्टिंक्टिव्ह नंबर इज आयडेंटिफिकेशन नंबर ऑफ अ शेअर. नेक्स्ट, एव्हिडन्स ऑफ टायटल. दिस इज अन एव्हिडन्स ऑफ टायटल. तुम्ही जर शेअर घेतलेत आणि तुम्हाला कंपनीने शेअर सर्टिफिकेट इश्यू केलं अंडर द कॉमन सील. व्हॉट इज द कॉमन सील? कॉमन सील 11 सिग्नेचर ऑफ अ कंपनी. सो आपण केलंय ते फीचर ऑफ जॉईंट स्टॉक कंपनी. कॉमन सील. तुम्हाला एक शेअर सर्टिफिकेट मिळतं आणि ते शेअर सर्टिफिकेट जर मिळालं वन्स यू हॅव बॉट किंवा अप्लाइड फॉर शेअर्स, तर तुम्हाला ते एक टायटल आहे की येस एवढे शेअर तुमच्या नावाने आहेत, एवढे शेअर्स तुमच्या नावाने आहेत. सो दिस इज एव्हिडन्स ऑफ टायटल. व्हॉट? शेअर सर्टिफिकेट. शेअर सर्टिफिकेट कधी मिळणार? जर तुम्ही शेअर बाय केलेत किंवा अप्लाय केलेत तेव्हा. दोन गोष्टी आहेत, मी तुम्हाला आपण हे एक्सप्लेन पुढच्या याच्यात करणार आहोत. बाय म्हणजे काय आणि अप्लाय म्हणजे काय. हे एक टायटल ऑफ ओनरशिप आहे आणि त्या बेसिसवर तुम्ही ते शेअर पुढे ट्रान्सफर पण करू शकता, म्हणजे विकू शकता. थोडी वर्डिंग परहॅप्स तुम्हाला आता जरा वेगळं वाटेल. हॅव पेशन्स आणि हॅव फेथ इन मी. डोंट वरी, एकदम क्लिस्टर क्लिअर होऊन जाणार आहे. काय आहे, दूध का दूध, पाणी का पाणी, एकदम व्यवस्थित समजणार आहे तुम्हाला. आता फक्त ऍज अ फीचर्स म्हणून समजून घेऊया. नेक्स्ट, व्हॅल्यू ऑफ अ शेअर. शेअरची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे किती असतात? शेअर प्राइस नाही म्हणत आहे मी, व्हॅल्यू म्हणतो. टोटल 3-4 प्रकारचे प्राइसेस आहेत, पण व्हॅल्यू म्हणजे फेस व्हॅल्यू. माहिती शेअरची फेस व्हॅल्यू साधारणपणे इन्फोसिसच्या शेअरची फेस व्हॅल्यू तुमच्या अंदाजाने किती असेल? फेस व्हॅल्यू 400च्या वरती, अबाव म्हणजे ग्रेटर दॅन 400. चला बाकी त्यांचा काय काय कयास आहे किंवा काय प्रिडिक्शन नको म्हणाला, काय म्हणूया आपण, काय आहे, काय अंदाज? नो अंदाज. दिस इज टोटली रॉंग आणि वे अबाव. आता मी तुम्हाला हिंट दिले. ₹1 एक. नॉर्मली शेअर्सची फेस व्हॅल्यू पूर्वी 100 होती, की त्यानंतर 10 वर आली आणि 10 वरनं आता ₹1. म्हणजे काही शेअर्स ₹10 आहेत आणि काही शेअर्स 1, 2, 3, 5. 3 नाहीच आहेत, 2, कारण 3 इज नॉट डिव्हिजिबल. सो देअरफॉर 1, 2, 5 आणि 10. काहींचे शेअर ₹2 आहेत. HDFC बँक ₹2 शेअर आहे. फेस व्हॅल्यू आय एम टॉकिंग अबाउट. आय एम नॉट टॉकिंग अबाउट शेअर प्राइस ऑफ अ शेअर इन अ मार्केट. त्याची वेगळी असू शकते. म्हणजे आपल्याला प्राइस वेगळा आहे, व्हॅल्यू वेगळी आहे. सो इथे आपण काय म्हणतोय, शेअरची फेस व्हॅल्यू. Each share has a value expressed in terms of money. There may be face value. पहिली फेस व्हॅल्यू. आता दुसरी मार्केट व्हॅल्यू. मार्केट व्हॅल्यू म्हणजे जी शेअर स्टॉक मार्केटमध्ये तुम्हाला जी दिसते शेअरची, दॅट इज HDFC बँकेचा आत्ताचा करंट रेट. माहिती आहे तुम्हाला किती आहे? अराउंड करंट रेट म्हणजे कुठं? स्टॉक मार्केटमध्ये. HDFC बँक तर माहिती आहे का नाही? माहिती आहे. किती आहे? अराउंड 1500. आणि त्याची फेस व्हॅल्यू किती आहे? सॉरी, ₹2. ₹2 शेअर मार्केटमध्ये कितीला डील होतोय? इन्फोसिस किती आहे? सपोज 10 आहे. इन्फोसिस साधारणपणे असं का? कारण डिमांड मध्ये आहेत ते शेअर, म्हणून त्यांची डिमांड, त्यांची शेअर प्राइस जास्त. म्हणजे कंपनीने
हे बाय द वे हे जे पैसे असतात ना हे कंपनीला मिळत नसतात. कंपनीला आपण 2च रुपये दिलेले आहेत. ज्यांनी कोणी शेअर घेतला इन्फोसिसचा त्यांनी कंपनीला फक्त 2 रुपये दिले. म्हणजे कंपनीने एक शेअर कितीला इश्यू केला 2 रुपयाला. पण तो मार्केटमध्ये किती चालू आहे. मग हे कोणी केलं शेअर होल्डर्सनीच अमंग देमसेल्स. शेअर मार्केट मध्ये कंपनीचा काही रोल नाही. कंपनी शेअर मार्केट रन्स कुठल्याही कंपन्या शेअर मार्केट रन करत नाहीत. ती रन करते किंवा ते जे हे असतात ना जे ट्रेडर म्हणतात ना ट्रेडर म्हणजे कोण तर शेअर होल्डर. मी माझ्याकडे इन्फोसिसचा शेअर आहे. मी काय करतोय मला असं वाटलं की आता मला पैशाची गरज आहे मग मी ते विकायला ठेवतो. पण मग 2 रुपयाचा शेअर मी 2 रुपयाला विकीन नाही. मी हळूहळू सुरुवात करतो. ट्राय करून बघतो. पहिले 100 रुपयाला कोणी आहे का घेतंय का बघूया. गिराईक दिसलं मग लगेच नाही 100ला नाही विकायचं मला 150ला विकायचं. तरी सुद्धा कोणी आला नाही 200ला विकायचं आहे. झाली सुरुवात. हे असं करत करत ती प्राइस एवढ्यावर गेली. द शेअर्स विच हॅज गॉट अ डिमांड दे हॅव गॉट हायर प्राइसेस. हा डोंट वरी. तुम्हाला MRF माहिती आहे ना. MRF काय आहे. टायरची कंपनी आहे. किती असेल शेअर प्राइस. MRF टायरची कंपनी तर माहिती आहे का नाही. MRFचे टायर्स असतात. एवढ्या जाहिराती पण असतात. त्यामुळे तुम्हाला माहिती आहे का MRF डनलॉप MRF वगैरे वगैरे. त्यातल्या MRFच्या एका शेअरची प्राइस किती. 1 शेअर प्राइस किती. खूप महाग आहे. खूपच कमी म्हणतोयस. किती तरी सुद्धा कमी आहे. खूप कमी. किती 76 पण कमी आहे. तो 76 बोलतोय नाही मला वाटलं 80,000 रुपीज. एका शेअरची प्राइस मार्केटमध्ये 80,000. असं याला काय म्हणणार. याला मार्केट प्राइस म्हणूया. मार्केट प्राइस. आणि आता राहिली इश्यू प्राइस. बर मग आता कंपन्या काय म्हणतात यार आम्हाला 2 रुपये आणि मार्केटमध्ये 15,000 1500 80,000. मग कंपनी काय म्हणते आम्ही सुद्धा या अशा जे आमचा फेस व्हॅल्यू आहे त्यापेक्षा जास्त व्हॅल्यूनी शेअर्स इश्यू करू शकतो का नाही. मुळात तुम्हाला काय वाटतंय बघा. मी काय म्हणतोय 2 रुपयाचा शेअर आहे HDFCचा. HDFC काय म्हणते मार्केटमध्ये 1500 चालू आहे हो आणि आम्हाला 2च रुपये मिळत आहेत. मग आम्ही स्वतः 1000 रुपयाला इश्यू करतो ना शेअर. पण असं कंपनी लॉनी त्यांना अलाउ केलंय का. ईशाचं म्हणणं आहे नाही आणि याचं म्हणणं आहे ही पण म्हणते हो. मग बाकीच्यांचं काय म्हणणं आहे. बाकीचे नुसते काय श्रोते आहेत काय. चला फेस व्हॅल्यू कशाला ठेवली बघा. आता बघा दिस इज अलाउड. कंपनी लॉनी हे अलाउ केलंय. जेव्हा एक 2 रुपयाचा शेअर 1000ला इश्यू झाला तर त्याला म्हणणार इश्यू प्राइस. आणि हा जो डिफरन्स आहे या 2 व्हॅल्यू मधला त्याला म्हणणार शेअर प्रीमियम. म्हणजे शेअर्स कॅन बी इश्यूड ॲट अ प्रीमियम. देर आर रिस्ट्रिक्शन्स. ती जे म्हणते तसं त्या रिस्ट्रिक्शन्स आपण थोड्या दिवसांनी येऊ जेव्हा आपण त्या पार्टवर येऊ. इक्विटी शेअर्समध्ये येऊ आपण. बघा मी काय सांगितलं. मी एवढंच सांगितलं तुम्हाला आता. शेअर्स कॅन बी इश्यूड ॲट अ प्रीमियम. आणि जेव्हा प्रीमियमनी इश्यू होणार तेव्हा त्याची इश्यू प्राइस विल बी डिफरंट दॅन इट्स फेस व्हॅल्यू. सो आपल्याला शेअर्सच्या 3 व्हॅल्यू आहेत. कुठल्या फेस व्हॅल्यू इश्यू प्राइस मार्केट प्राइस. फेस व्हॅल्यू कुठली द फेस व्हॅल्यू विच इज मेन्शन इन द मेमोरंडम. बघा आता लॉची डेफिनेशन बोलतोय मी. आता मी जनरल लॉजिक किंवा जनरल नॉलेज आपण बोलत नाही आहोत किंवा कमर्शियल लँग्वेज नाही बोलत आहोत. आपण स्पेसिफिक मेमोरंडम मध्ये ऑलरेडी आपण मेमोरंडम केलंय. किती क्लॉजेस असतात मेमोरंडम मध्ये 6. त्यातला एक क्लॉज कुठला आहे कॅपिटल. त्यातला एक क्लॉज कॅपिटल आहे. कॅपिटल क्लॉज चला जाऊन द्या. त्या कॅपिटल क्लॉज मध्ये तुम्ही मेन्शन केलं असतं फेस व्हॅल्यू ऑफ द शेअर. दॅट इज फेस व्हॅल्यू. मेमोरंडमच्या कॅपिटल क्लॉज मध्ये जी मेन्शन असते अमाऊंट दॅट इज फेस व्हॅल्यू. शेअर ज्या प्राइसला इश्यू होतो ती इश्यू प्राइस.
आणि ज्या प्राइसला ट्रेड होतो कुठे स्टॉक एक्सचेंज मध्ये ती मार्केट प्राइस. तिन्ही प्राइस काढल्या. मुव्हिंग ऑन पुढे. राईट्स. शेअर होल्डर्सना काही राईट्स आहेत. सगळ्यात पहिला किंवा आपण सगळे राईट्स चेक करूया. बघा मी काय सांगतो, मला मी शेअर होल्डर आहे रिलायन्सचा, रिअली आहे. माझ्याकडे एक शेअर आहे फक्त. मग मी काय आवाज करणार? मला राईट आहे, मला माहिती आहे मी काय राईट आहे तुम्हाला सांगतो. मला ना रिलायन्सच्या बुक्स इन्स्पेक्ट करायचा राईट आहे. मग मी काय करणार? मी इथून उठणार, मुंबईला जाणार, चला द्या मी शेअर होल्डर आहे, दाखवा मला तुमचे बुक्स बघून काय कोणी काय काय मेंटेन केलंय. असं करू शकतो. येस येस येस, यू कॅन आस्क एनी क्वेश्चन इवन इफ यू हॅव गॉट वन शेअर. म्हणजे नंबर ऑफ शेअर्सवर तुमचे राईट रिस्ट्रिक्ट नाही होत. एक जरी शेअर घेतला तरी आपल्याला काय काय राईट्स मिळत आहेत. राईट टू रिसिव्ह डिव्हिडंड, राईट टू इन्स्पेक्ट स्टॅट्युटरी बुक्स जे मी आता म्हटलं इन्स्पेक्ट, नंतर राईट टू अटेंड शेअर होल्डर्स मीटिंग आणि राईट टू वोट ॲट इच मीटिंग. मी तुम्हाला माहिती आहे का, या एजीएम्स असतात मोठमोठ्या हॉटेल्समध्ये असतात. रिलायन्सची तर अशी ग्राउंडवर असते, कारण 50,000 लोक येतात तिथं. किंवा रिस्ट्रिक्टेड जरी ठरलं तरी खूप मोठी अरेंजमेंट असते. एखादी छोटी कंपनी असेल तर ती तुम्हाला जेवण बिवण पण देते. 50,000 लोकांना काय जेवण देणं शक्यच नाही. त्यामुळे जेवण तर नाही शक्य रिलायन्सला, पण पूर्वी रिलायन्सनी जेवण पण दिलेली आहेत. आणि कुठे? ताजमहल इथं, ली मेरिडियन, ताज हॉटेल या अशा ठिकाणी. सो कुणाला तुमच्यापैकी कोणी तुमच्या ओळखीचा शेअर होल्डर असेल तर त्याचा प्रॉक्सी म्हणून डेफिनेटली जायला हरकत नाही. पण हे कधी करता येणार? तुम्ही जोपर्यंत मेजर होत नाही तोपर्यंत नाही. नो एंट्री टू द मायनॉर. In fact, minor cannot become member of a company. मेंबर नाही होऊ शकत. यस. सो हे सगळे राईट्स आपल्याला शेअर होल्डरला आहेत. इन्कम. व्हॉट इज द इन्कम ऑफ अ शेअर होल्डर? तुम्ही बघा, तुम्ही रिलायन्सचा शेअर घेतला, तुम्हाला इन्कम काय? मला तिकडं वाढू देत ना, मला काय मिळालं त्यातून? डिव्हिडंड. शेअरवर काही न करता डिव्हिडंड मिळणार आहे. ही म्हणते की मार्केटमध्ये जी शेअर प्राइस वाढते ते माझा इन्कम आहे. अनलेस अँड अंटिल आय सेल इट, त्यातनं मला प्रॉफिट कसा मिळणार? जोपर्यंत मी नुसतं घेऊन बसलो तर नाही, ते विकावे लागतील तरच. पण येस, प्रॉफिट ऑल्सो कॅन बी अन इन्कम. म्हणजे आपल्याला शेअर्स मधनं 2 इन्कम मिळू शकतात. एक पहिलं काय? प्रॉफिट, आणि दुसरा डिव्हिडंड. दोन्ही इन्कम्स आपल्याला मिळू शकतात. ट्रान्सफरेबिलिटी. ट्रान्सफरेबिलिटी म्हणजे काय? माझ्याकडे रिलायन्सचा शेअर आहे, कॅन आय सेल इट टू समबडी एल्स, समवन एल्स? येस. म्हणजे मी जेव्हा तो सेल करीन त्याला म्हणतात ट्रान्सफर. दॅट इज कॉल्ड एज ट्रान्सफर. आणि हे ट्रान्सफर का? कारण फ्रॉम द कंपनी पर्स्पेक्टिव्ह, कंपनीज पॉइंट ऑफ व्ह्यू, इट इज रिअली अ ट्रान्सफर. सेल कधी करतच ना, कंपनी कधीही शेअर सेल करत नाही, ती शेअर इश्यू करते. बघा मगाशी आपण किती केलं होतं? 10,000 शेअर्स, बरोबर आहे? 10,000 शेअर्स होते मगाच्याच एक्झाम्पल मध्ये. हे आपण काय केले? इश्यू केले. इश्यू कुणाला केले? सपोज 100 लोकांना, 100 पीपल आहेत, त्यांना 10,000 शेअर्स इश्यू केले. या 100 पैकी हा ए आहे, हा बी आहे. आउट ऑफ दिस 100 ओनली. या ए कडे 50 शेअर्स आहेत, बरोबर आहे? नको एवढे नको, 25 शेअर्स आहेत. आणि हे 25 शेअर्स ए नी बी ला विकले. आता हे शेअर्स कुणाच्या नावाने यायला पाहिजेत? मग आता कंपनीसाठी दिस इज मेअरली अ ट्रान्सफर ऑफ शेअर फ्रॉम ए टू बी. म्हणून दिस इज कॉल्ड ॲज ट्रान्सफर ऑफ शेअर. त्या अमंग आवर सेल्स, आपण जे शेअर होल्डर्स असतो त्यांच्यासाठी ते सेलिंग अँड बाईंग असतं, पण कंपनीसाठी इट इज ट्रान्सफर. सो इट इज कॉल्ड ॲज ट्रान्सफरेबिलिटी. शेअर्स कॅन बी ट्रान्सफर. शेअर्स आपण ट्रान्सफर करू शकतो. वी कॅन. सो द शेअर्स ऑफ अ पब्लिक लिमिटेड कंपनी कॅन फ्रीली ट्रान्सफरेबल. फक्त काय करावं लागेल? तुम्हाला काही इन्स्ट्रुमेंट्स, काही फॉर्म्स भरावे लागतील. आणि आता तर काय डीमॅट आहे, ऑनलाईनवर आहे, तिथं तर काहीच करायची गरज नाही.
फक्त प्रोव्हाइडेड आर्टिकल्स ऑफ असोसिएशन परमिट्स करते कंपनीची. नेक्स्ट, प्रॉपर्टी ऑफ अ शेअर होल्डर. शेअर्स हे प्रॉपर्टी आहे शेअर होल्डर्सची. म्हणजे काय, जर माझ्याकडे एखादी बिल्डिंग असेल तर त्याला आपण प्रॉपर्टी म्हणतो. मग बिल्डिंगवर, माझ्याकडे बिल्डिंग आहे, मग त्या बिल्डिंगवर मला बँक लोन देते, ती प्रॉपर्टी आहे, देते, प्रॉपर्टीवर लोन मिळतं. मग तसं जर शेअर माझी प्रॉपर्टी असेल तर शेअरवर लोन मिळतं का नाही? यस, त्याला प्लेजिंग ऑफ शेअर असं म्हणतात. काय मग तुम्हाला काय वाटतंय, मुकेश अंबानीकडे किती शेअर्स असतील? मुकेश अंबानीची कंपनी कुठली? रिलायन्स. रिलायन्स अशी काही कंपनी नाहीये, रिलायन्स हा ब्रँड आहे. कंपनी कुठली? रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड. मग त्याच्याकडे किती असतील? सपोज मी असं धरलं, मी तुम्हाला सांगतो, मग ते 10,000 जे शेअर्स आहेत ना, ते सपोज रिलायन्सचे आहेत. आउट ऑफ दिस 10,000 मुकेश अंबानीकडे किती असतील? पर्सेंटेज मध्ये सांगितलं तरी चालते. 90%. बर, 90%, 60%, 50%, मोर दॅन 50. मिनिमम मोर दॅन 50 नसतील ना तर तो ओनर राहणारच नाही. सो मोर दॅन 50 तर राहणार, 50 तर नाही. समवेअर अराउंड 80%, म्हणजे 8,000 शेअर्स आहेत. मग त्याला कुठेतरी तो हे काय त्याचं बंगल्याचं नाव? एंटिलिया. हा, एंटिलिया. सो मग त्याने जेव्हा एंटिलिया बांधला तेव्हा सपोज त्याच्याकडे पैसे नव्हते, मग हे 8,000 बँकेकडे प्लेस ठेवून तो पैसे त्यांनी घेतले असते आणि एंटिलिया बांधला असता, चाललं असतं. येस, व्हेरी मच अलाउड, व्हेरी मच अलाउड आहे. थांब, वेळ आहे. व्हेरी मच अलाउड. सो प्रॉपर्टी, दिस इज कॉल्ड एज प्रॉपर्टी ऑफ अ शेअर होल्डर. रीड कर, इथं आहे ना, हे काय, ही मुव्हेबल आहे. मुव्हेबल म्हणजे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी शेअर्स, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी हलवता येईल. शेअर्स एका ठिकाणून मुव्हेबल प्रॉपर्टी आहे. सो दिस इज मुव्हेबल प्रॉपर्टी. का नाही, मी माझे शेअर विकू शकतो, ती अजून दुसरीकडे, मी हे मूव्ह होत आहेत शेअर. दिस इज कॉल्ड एज मुव्हेबल प्रॉपर्टी. ऑलराईट. काइंड्स ऑफ शेअर्स ऑलरेडी आपण डिस्कस केलं. 2 हे डिटेलमध्ये आपण इक्विटी शेअर आणि प्रेफरन्स शेअर्स एवढेच आता टाइप्स म्हणूया. हॅलो, आपण फक्त टाइप्स एवढेच लिहूया. तुझं बुक कुठे आहे? हा, तो घेईल ना त्याचा तो. वाय आर यू हेल्पिंग? कशाला, काही गरज नाहीये. सो 2 टाइप्स आहेत, इक्विटी शेअर्स आणि प्रेफरन्स शेअर्स. बस आपल्याला इन डिटेल मध्ये इक्विटी शेअर्स, प्रेफरन्स शेअर्स करायचे. चलो, मंडे पासून आपण बॅच स्प्लिट हवी. ज्यांना जे इव्हिनिंगला आहेत त्यांनी इव्हिनिंगला यायचं आहे. हॅलो, इव्हिनिंग वाले, तू इव्हिनिंगला आहे ना? हा, इव्हिनिंगला यायचं आहे. 2 बॅच सकाळी आहे. ओके, तुझं काय बाळा? सकाळी आहे. तुम्ही पण सकाळी? विचारतो, तुला सांगतो. शेअर करू तुला चेक करायचे? करतो. आधी तू पहिले तुझ्या लेवलला चेक कर. जर प्रॉब्लेम आला तर मला सांग. नाही, मग मी तुला आन्सर शेअर कर. तू चेक कर आन्सर शेअर, आणि कुठे चुकतंय मला सांग. झालं सगळं? मायक्रो इकॉनॉमिक अनालिसिस and macroeconomic analysis is based on equilibrium. जर हा पॉइंट आहे, इक्विलिब्रियम पॉइंट आहे. हा, दिस इज पार्शियल इक्विलिब्रियम. सेमच आहे ना इक्विलिब्रियम, तर मग कसं आहे? अच्छा, तुला म्हणून म्हणायचं पॉइंट ऑफ डिफरन्स. हा मीनिंग आहे. मग याला अनालिसिस म्हणू शकतेस तू.
हे पण अनालिसिस आहे, हा पण अनालिसिस आहे. आणि सर पॉइंट ऑफ अनालिसिस डिफरन्सेस. ते हा थर्ड वाला पण चेक करता. स्लाइसिंग मेथड, मीनिंग, यूज, एक्झाम्पल, बरोबर आहे. बस नाही परफेक्ट. व्ह्यू नको. वर्म्स किंवा बरोबर आहे, पण बरोबर आहे, बरोबर आहे. की ट्री आणि ते फॉरेस्टचा व्ह्यू असतो. बरं चल ठीक आहे, व्ह्यू चालेल. व्ह्यूला आपण काय म्हणूया, स्कोप म्हणूया याला. तू स्कोप म्हणू शकतेस. यू कॅन से दिस इज अ स्कोप. व्ह्यू ते जास्त अपिलिंग होणार. त्याला स्कोप आणि म्हणतात. सर बाकी ते क्वेश्चन आन्सर एकदम. हो. सर ते इंग्लिशचं काय? इंग्लिशचं मॉर्निंग मी त्यांना त्या विचारतो, इव्हनिंगला आहे का. नाही सर मॉर्निंग. मग मॉर्निंगला होऊन जाईल, त्याचं एकदा कन्फर्म करतो. 7:30 ते 8:30. मग एकदम कनेक्ट होईल ना, सगळं कनेक्टिंग. दुपारचं नको. येस, मी तू आता घरी गेलीस की घरीच. मी त्यांच्याशी बोलतो आज आणि त्याप्रमाणे तुला इव्हनिंगला फोन करतो. आणि मोस्टली मंडे पासून स्टार्ट. ठीक आहे. त्यांचा नंबर पण शेअर करतो. क्लासेसचं तुम्ही विचारलं का? हा, डेमोचा विचारतो. काय प्रॉब्लेम येणार नाही, डोंट वरी. नाही, तू डेमो म्हणून ट्रीट करू शकतेस. तुला जर नाही आवडलं तर तू नाही म्हणू शकतेस. नाही सर, पण तुमच्या इच्छा तुम्ही म्हणत असणार तर काय काय ऍब्सोल्युटली नो प्रॉब्लेम. ते पेपर सॉल्विंग वगैरे. पेपर सॉल्विंग त्या नाही करणार. इंग्लिशला त्यांचं म्हणणं, इंग्लिशला काही गरज नाही. त्यातून बघूया, मी त्यांच्याशी बोलतो. पेपर सॉल्विंग वगैरे मी हे सगळे प्रॉब्लेम त्यांना विचारतो. असं आपल्यासारखं त्यांचं ऍप बीप काही नाही, कारण तो नाहीच आहे. होमवर्क बिमवर्क त्यात बाकी देतात तुला, पण पेपर सॉल्विंग एकदम लास्टला फार तर फार. ते तर बरोबर आहे सर. ते ठीक. म्हणजे जे अॅन्युअली आपण लास्ट मध्ये करतो ते तसंच इयरली वगैरे. मी त्यांच्याशी बोलतो आणि तुला सांगतो. पेपर नंबर वगैरे काय नंबर शेअर करतो. हो करतो. येस एकच दिवस. येस, एकच दिवस राहिला. हा, इव्हनिंगला ये. इव्हनिंगला ये. तुझं कॉलेज चालू का? मग मंडे पासून काय प्रॉब्लेम आहे? तो बंद होणार. कसला क्लास आहे?